बघितलं त्याच्यामध्ये काही डाऊट आहे? काही डाऊट आहे? वाचलंय तुम्ही पुन्हा एकदा घरी जाऊन? पक्का काही डाऊट नाही आहे? पुढे जाऊ चालेल. व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ मॉनिटरी पॉलिसी? इथे बघून सांगू नका. तुम्हाला पीपीटी पाहिजे होती ना? हो, वाचलंय मग तुम्ही? काय लिमिटेशन्स आहेत? जाऊ द्या, लाईट मोडमध्ये बसा. इट्स जस्ट दॅट आय एक्सपेक्ट यू टू बी ऑन टाईम. मला लेट होतं दॅट इज अ डिफरंट थिंग, बट तुम्हाला त्यातल्या त्यात लेट होतं तर मग परत ती क्लास 20 मिनिट्स एक्सटेंड होती आहे ना ऋतुजा, चैताली, राईट? हो ना? आता सोडून द्या, बसा लाईट मोडमध्ये बसा. ठीक आहे, बोला काय म्हणताय? लिमिटेशन्स ऑफ मॉनिटरी पॉलिसी है ना. थोडासा रिकॅप देऊन टाका ह्याच्या अगोदर काय झालं इकडे. नाही, आपण पेट्रियार्की सोसायटीमध्ये राहतोय ना. अभिषेकला सासरोड्यात जाऊ नाही लागत. त्याला रागवण्यासाठी वेगळं रिझन द्यावं लागेल. चालेल, काय डिस्कस करत होतो पण? लिमिटेशन्स. आतापर्यंत मॉनिटरी पॉलिसी कुठले कुठले 2 टाईप्स होते इन्स्ट्रुमेंट्सचे. मॉनिटरी पॉलिसी आपण कंट्रोल कशी करणार, तर क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्हमध्ये कुठले कुठले टर्म्स आपण बघितले, म्हणजे काय म्हणतात त्याला इन जनरल? बँक रेट, डिस्काउंट रेट किंवा मग पॉलिसी रेट, त्याच्यानंतर मग रिझर्व्ह रिक्वायरमेंट्स, त्याच्यानंतर मग ओपन मार्केट ऑपरेशन्स, SLR आणि कॅश रिझर्व्ह रेशो, त्याच्यानंतर MSF, LAF. MSF काय? मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. मिनिमम किती रुपये तुम्ही लोन म्हणून घेऊ शकता? 1 करोड. 1 करोड ते 5 करोड जर तुम्हाला लोन पाहिजे तर तुम्ही MSFच्या विंडो थ्रू RBI कडून पैसे घेतात. तुमची SLRच्या अंडर ज्या पण सिक्युरिटीज आहेत त्या तुम्ही यूज करू शकता लोन घेण्यासाठी. LAF काय होतं? लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी. मिनिमम 5 करोडचं लोन तुम्हाला घ्यायचं आहे, राईट? आणि काय आहे की SLRच्या कोटाच्या अंडर जे म्हणजे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीमध्ये तुम्हाला फक्त कमर्शियल बँक्स घेऊ शकतात. शेड्युल्ड बँक्स जे आहेत ते RBI कडून लोन घेऊ शकतात. आणि इथे RBIचा कुठलाही क्लायंट, तो एखादा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन पण असू शकतो, कुठली प्रायव्हेट बँक, कुठली कमर्शियल बँक, शेड्युल्ड किंवा नॉन शेड्युल्ड, हे सगळे लोक RBIला या लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी या विंडोच्या थ्रू RBI कडून लोन घेऊ शकतात. ठीक आहे, हे आपण बघितलं होतं. व्हॉट आर द क्वालिटेटिव्ह मेजर्स दॅट आर यूज टू कंट्रोल मनी सप्लाय इन द इकॉनॉमी? अच्छा, आणखी पब्लिसिटी, मार्जिन रिक्वायरमेंट, मॉरल सुएशन, डायरेक्ट कंट्रोल, डायरेक्टिव्स. ठीक आहे, हे सगळे बघितले होते. काय डायरेक्टिव्स म्हणजे काय आहे? गाईडलाईन्स देत आहेत. ठीक आहे, रिपोर्ट्सच्या थ्रू वगैरे. आणि मॉरल सुएशन काय आहे? मी तुमच्यावर प्रेशर आणते की तुम्ही केलं पाहिजे. तुम्हाला राईट अँड रॉंगचा डिफरन्स सांगते की पुढे जाऊन तुम्ही कशी पॉलिसी तुमची असली पाहिजे. बट दॅट डज नॉट मीन की तुम्ही जर माझं गाईडलाईन्स फॉलो नाही केले तर मी तुमच्या अगेन्स्ट स्ट्रिक्ट ॲक्शन घेणार आहे, असं काहीच नाही होणार. दॅट इज मॉरल सुएशन, राईट? आणखी कुठलं होतं? मार्जिन रिक्वायरमेंट. मी किती डाऊन पेमेंट देते आहे, म्हणजे सॉरी, मला जर एक पर्टिक्युलर लोन उभा करायचं तुमच्याकडून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी किती स्वतः पैसा उभा करते आहे टोटल अमाऊंटपैकी, मग उरलेलाच पैसा तुम्ही, है ना? जर मार्जिन रिक्वायरमेंट इन्क्रीज केली म्हणजे लोन बँक कमी देणार आहे लोकांना, है ना? आठवत आहे ना? आणि जर मार्जिन रिक्वायरमेंट डिक्रीज केली आहे म्हणजे बँक जो टोटल लोनचा मेजर चंक लोकांना देणार आहे, म्हणजे लोकांना स्वतः जो पैसा उभा करायचा होता एका पर्टिक्युलर बिझनेससाठी तो कमी असणार आहे. ठीक आहे, आणखी काय होतं? क्रेडिट, कन्झ्युमर क्रेडिट रेग्युलेशन. हे काय होतं? EMI आणि इंटरेस्ट रेट वगैरे सुरुवातीलाच तुम्ही फिक्स करून टाकणार, जेणेकरून कन्झ्युमर्स जे आहेत ते मार्केटमध्ये जाऊन कुठली पण गोष्ट किती जास्त डिमांड करतायत किती किंवा कमी करतायत हे रेग्युलेट तुम्हाला करता येईल. कारण EMIवर प्रत्येक गोष्ट अवेलेबल होत गेली लोकांना इझिली. EMI इझी झाले म्हणजे लोक जास्तीत जास्त डिमांड करतील आणि क्रेडिटवर गोष्टी घेतील, राईट?
चालेल. आता ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे सगळे इन्स्ट्रुमेंट्स यूज करून तुम्ही काय करता, तर मनी सप्लाय इन्क्रीज किंवा डिक्रीज करताय इकॉनॉमीमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टीचे लिमिटेशन्स काय आहेत, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट बघा, केस ऑफ डिफ्लेशन. डिफ्लेशन म्हणजे काय आहे की प्राइजेस जे आहेत ते डिक्रीज होत आहेत, ठीक आहे. प्राइजेस डिक्रीज होत आहेत, त्याच्यामुळे होणार काय आहे, इकॉनॉमीमध्ये इन्फ्लेशन झालं आहे. तर RBI काय करते, इन्फ्लेशन इन्क्रीज होतं आहे तर मनी सप्लाय डिक्रीज करणार, म्हणजे काय करणार आहे, इंटरेस्ट रेट वाढवेल है ना, आणि लोकांच्या हातात पैसा नाही ठेवणार, म्हणजे लोक कमी डिमांड करतील आणि इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये येईल. एक्झॅक्टली अपोजिट, लोकांच्या हातात पैसा ठेवेल म्हणजे इन्फ्लेशन होईल. जेव्हा प्राइजेस डिक्रीज होत आहेत म्हणजे एखाद्या वस्तूला भावच नाही येते, मिळत आहे आणि लोकांच्या हातात तर पैसा आहे, या सिच्युएशनमध्ये RBI काय करणार आहे, RBI मी मॉनिटरी पॉलिसीच्या बाबतीत बोलते आहे. प्रोडक्शन कमी करणं किंवा इन्क्रीज करणं हे जे आहे ते इकॉनॉमीच्या हातमध्ये आहे. इकॉनॉमिक ॲक्टर्स जे आहेत वेगवेगळे त्यांच्या हातामध्ये आहे. बघा जेव्हा इन्फ्लेशन आहे, पॉलिसी रेट्स जे आहेत ते म्हणजे पॉलिसी रेट म्हणजे कुठले, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट वगैरे हे काय असतील तर नियर झिरो असतील किंवा निगेटिव्हमध्ये पण असतील. का, कारण लोक पैसेच मागत नाही आहे, कारण त्यांच्याकडे आहे आणि त्यांना डिमांडच करायची नाही इन जनरल, म्हणूनच जे आहे डिफ्लेशन झाले, वस्तू कोणी डिमांडच करत नाही आहे असूनसुद्धा पैसे किंवा जे काही पण रिझन आहे त्याच्यामुळे प्राइजेस डिक्रीज झाले आहेत. RBI बोलते की तरी पण मला जर मनी सप्लाय इन्क्रीज करायचा आहे इकॉनॉमीमध्ये किंवा जे काही पण आहे तर मला पॉलिसी रेट्स कमी करावे लागतील. आणि किती कमी करावे लागतील, तर मी कधी कधी पॉलिसी रेट म्हणजे मी जर झिरो करून टाकला किंवा निगेटिव्ह केला की माझ्याकडून लोन घेण्याचे मी तुम्हाला पैसे देतो, तुम्ही या आणि माझ्याकडून लोन घ्या. कारण लोकांनी जर बँक्सकडून डिमांड नाही केली पैशाची, लोनची, तर बँक्स RBI कडून घेणार आहे का, नाही. पटतंय. मग या केसमध्ये मॉनिटरी पॉलिसीचं म्हणजे एक्झॅक्टली तो सिनारिओ कसा असेल की RBI एक्झॅक्टली काय स्टेप्स घेऊ शकते, जे आपण नॉर्मल प्रोसेसमध्ये बघतो इन्फ्लेशन डिक्रीज होते किंवा इन्क्रीज होते. इथे मी डिफ्लेशनच्या बाबतीत बोलते आहे, नॉट इन्फ्लेशन. मग स्टान्स काय असला पाहिजे मॉनिटरी पॉलिसीचा. मग आता RBI म्हणते की तुम्हाला पैसे देण्यासाठी मी तुम्हाला पैसे देतो आहे, माझ्याकडून लोन घ्या आणि त्याच्यावरती आणखीन एक एक्स्ट्रा काही पैसे घ्या माझ्याकडून, जे काही पण पॉलिसी रेट असेल. कळतंय. म्हणजे मला हे म्हणायचं या केसमध्ये, सपोज ऋतुजाने माझ्याकडून कर्ज घेतलं आहे, तर ऋतुजाला मला इन जनरल काय करावं लागत होतं की ती मला इंटरेस्ट देणार आहे. सपोज तिने माझ्याकडून 100 रुपये घेतले तर मी तिला म्हणणार हे 100 रुपये जर मला तू 10 महिन्यात रिटर्न करणार असशील तर मला 10 रुपये प्रत्येक महिन्याला एक्स्ट्रा तुझ्याकडून पाहिजे. म्हणजे तू वापस देण्यापर्यंत टोटल मला किती प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट म्हणून 200 रुपये माझ्या हातात आले पाहिजे, असं जर समजलं. ठीक आहे. मी म्हणते 100 रुपये माझ्याकडून घेण्यासाठी मी तुला आणखीन 100 रुपये देते, म्हणजे आणखीन 10 रुपये देते प्रत्येक महिन्याला. कळतंय. म्हणजे तुम्ही ऑइल प्राइसेसच्या बाबतीत आता रिसेंटली बघितलं ना, निगेटिव्ह रेट्स आहेत अरब वर्ल्डमध्ये. आता रिसेंटली काय झालं होतं, कोरोनाच्या पिरियडमध्ये काय झालं होतं, ऑइल प्राइजेस निगेटिव्ह मध्ये गेले होते. म्हणजे काय की त्यांना त्यांचा स्टॉक क्लिअर करायचा होता तिकडून, त्यांचे प्लांट्स त्यांना बंद करता येत नव्हते, कारण ते जर बंद केले असते त्यांनी तर मग पुन्हा त्यांना चालू करण्यासाठी खूप जास्त वेळ लागला असता, है ना. म्हणून ते काय करतायत की तिकडचा स्टॉक क्लिअर करण्यासाठी त्यांनी विकलं कितीमध्ये ऑइल, तर निगेटिव्ह प्राइजेसमध्ये. म्हणजे काय लोकांनाच पैसे देतात की आमचं ऑइल घेऊन जा, हे होतं आहे ना. सेम गोष्ट इथे अशी जर झाली की डिफ्लेशनसाठी मग पॉलिसी रेट्स नियर टू झिरो किंवा मग समटाईम्स इवन निगेटिव्ह आहेत, मग काय आहे आता मी पॉलिसी रेट्स म्हणजे मी तुम्हाला पैसे देऊन तुम्हाला लोन देते आहे, ह्याच्या पुढे मी काय स्टेप घेणार आहे. मग माझ्याकडे आता स्कोप आहे का इकॉनॉमीला बूस्ट करण्यासाठी. मग इथे फेल होती आहे ना माझी मॉनिटरी पॉलिसी. आर यू गेटिंग माय पॉईंट. कळतंय चैताली, पक्का पटतंय. ठीक आहे, कळायला हा पॉईंट. म्हणून या केसमध्ये मॉनिटरी पॉलिसी ज्या आपण नॉर्मल वेजमध्ये बघत होतो ती जशी परफॉर्म करते आहे, जो स्टान्स RBIचा चेंज होतो आहे इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी, तो इथे लागू नाही होत. कारण खूप काही स्कोप नाही उरत आहे RBIसाठी की मी काय स्टान्स घेणार या केसमध्ये, कारण प्राइजेसच डिक्रीजच होत आहेत. कळतंय. चालेल. केस ऑफ बँक्स डिक्रीजिंग द मनी दे लेंड. का असं, बँकला एखादी बँक आहे, सपोज मी SBI आहे आणि मला असं वाटलं की मला ना माझ्याकडे 100 रुपीज आहेत,
आणि मी त्याच्यापैकी रिझर्व्ह रिक्वायरमेंट माझी 10 रुपयाची होती इन जनरल, आणि मी 90 रुपये माझ्याकडे लेंड करायला होते बँक्सला, राईट. हे आपण एकच एक्झाम्पल वारंवार घेतो आहे. आता बँक म्हणते आहे मला रिझर्व्ह 10 रुपये नाही ठेवायचं आहे, मी 90चं लोन नाही देणार, मी मे बी 60चंच लोन देईल किंवा 50चंच लोन देईल आणि बाकी सगळा पैसा रिझर्व्हमध्ये ठेवेल. मला माझं रिस्क कमी करायचं आहे. म्हणजे बँक इन जनरल जी काही पण मॉनिटरी पॉलिसी आहे, RBIचं एवढंच म्हणणं आहे ना की इफ यू आर टेकिंग लोन फ्रॉम मी, यू शुड पास ऑन दॅट पर्टिक्युलर रेट टू द कस्टमर्स. पण केव्हा? जेव्हा तुम्ही लोन देताय पुढे. ही बँक तर लोनच नाही देते. कळालं? मग लोकांच्या हातात मनी कसा जाणार? आणि लोन नाही मिळते लोकांना, पुन्हा ती इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी घडत नाही आहे, पुन्हा तो पैसा बँकेमध्ये डिपॉझिट होत नाही आहे, मग डिपॉझिटच्या थ्रू अगेन लोन क्रिएट होत नाही आहे, तर मनी मल्टिप्लाय कसा होणार? मनी सप्लाय एक्सपांड कसा होणार? मग इथे मॉनिटरी पॉलिसी फेल होती आहे का? म्हणजे त्यांना कळणार नाही. आता या इन्स्टन्सला स्टान्स कुठला घेणार? कळतंय? आता हे जरी असलं की काल जे तुम्ही मेन्शन केलं होतं प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये की बाबा ॲग्रिकल्चर्सला, SC/STजला, मार्जिनलाइज सेक्शन्सला, MSME सेक्टरला वगैरे वगैरे अशा काही सेक्टर्स असतील जेव्हा तुम्हाला ज्यांना मिनिमम तुमचे टोटल लोन्सपैकी ह्यांना मिनिमम एवढा फिक्स्ड पर्सेंटेज ऑफ लोन तुम्ही या लोकांना दिले पाहिजे. ह्यांच्यासाठी काही कन्सेशनल रेट्स नसतील. पण असं का? तो मुद्दा मी डेलिबरेटली इथे इंट्रोड्यूस करते आहे, मी भरकटत नाही आहे, ठीक आहे. असं का? सपोज बँकने 100 लोकांना 1 वर्षामध्ये लोन देते आहे. 100चे 100 लोक वेल टू डू फॅमिलीजमध्ये आहेत. बँक एखाद्या व्यक्तीला लोन का देईल? पहिले त्याचं बॅकग्राऊंड चेक करेल की मी जेव्हा ह्या व्यक्तीला 10 लाखाचं लोन देते आहे तेव्हा त्याची रिपेमेंटची कॅपॅसिटी आहे का? मी मुद्दा म्हणून इकडे मेन्शन करते, त्याची रिपेमेंटची कॅपॅसिटी आहे का? जर बँकने XYZ व्यक्तीला 10 लाखाचं लोन दिलं आहे आणि त्या व्यक्तीने लोन घेतलं आहे पण रिपेमेंटची कॅपॅसिटीच नाही आहे त्याच्याकडे, त्याचा बिझनेस वायबल नव्हता किंवा तो व्यक्ती बँकरप्ट झाला आहे किंवा जे काय पण कंडिशन आहे, बँकचं 10 लाख रुपये तर कम्प्लिटली म्हणजे काय झालं आहे संपूर्ण, म्हणजे काय झालं बँकच्या उपयोगातच नाही आला. इंटरेस्ट तर दूरचीच गोष्ट आहे, प्रिन्सिपल अमाऊंट पण बँकला नाही मिळाली. मग अशा कंडिशन्समध्ये बँक्सची जनरली टेंडन्सी ही बघितली जाते की असे काही लोक असतात किंवा कॅटेगरीज ऑफ पीपल किंवा सेक्टर्स असतील इकॉनॉमीमध्ये की ज्या सेक्टर्सला किंवा ज्या लोकांना बँक्स लोन देणं टाळते. जसं की SC/ST कॅटेगरीचे लोक असतील, जसं की फार्मर्स असतील. फार्मर म्हणतील पाऊस नाही पडला, माझ्याकडे काहीच पैसा नाही, मी तुम्हाला लोन नाही देऊ शकत वापस, ठीक आहे. मग हे काय झालं आहे? या केसमध्ये बँक्स म्हणतील की नाही, वी आर अ कंपनी, वी आर वर्किंग फॉर सम प्रॉफिट, आणि प्रॉफिटचं तर सोडा, इफ वी आर नॉट शुअर ऑफ गेटिंग द प्रिन्सिपल अमाऊंट बॅक, वाय शुड वी लेंड टू सच पीपल अँड सच सेक्टर्स? दिस क्वेश्चन अराइजेस, राईट. मग त्या केसमध्ये गव्हर्नमेंट हॅज टू कम विथ अ सर्टन पॉलिसी ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट इज सेईंग की यू शुड गिव्ह इन टर्न RBI इज सेईंग की तुम्ही काही असे सेक्टर्स असतील, काही लोक असतील, या सेट ऑफ पीपलला यू मस्ट गिव्ह सर्टन अमाऊंट ऑफ लोन. तुम्ही जर 100% लोन देत असाल त्याच्यापैकी 8% ॲग्रिकल्चर सेक्टरला द्या. म्हणजे मार्जिनल ॲग्रिकल्चरमध्ये पण फार्मर्स जे असतील स्मॉल आणि मार्जिनल फार्मर्स त्यांना 8% लोन दिलं पाहिजे. इन जनरल फार्मिंगला 18% दिलं पाहिजे. SC/ST कम्युनिटीजला 10% दिलं पाहिजे. असं फिक्स्ड प्रत्येक वर्षी तुम्ही दिलेच पाहिजे. म्हणजे 100 लोनपैकी 18 लोन्स ॲग्रिकल्चरला, 10 लोन्स SC/STला, असं कंपल्सरीली प्रत्येक ह्याच्यामध्ये. जर तुम्ही हे सॅटिस्फाय नाही करू शकले तर पुढे जाऊन तुम्हाला पेनल्टीज किंवा आणखी जे काय पण ते आपण बँकिंगमध्ये बघूया. मी इथे हा मुद्दा का म्हणते आहे? इथे बोलतात केसेस ऑफ बँक्स डिक्रीजिंग द मनी दे लेंड. बँक्सने मनीच म्हणजे लोन दिलेच नाही आहेत तर मॉनिटरी पॉलिसी इम्प्लिमेंट कशी होणार? मग हे मनी सप्लाय इन्क्रीज होणं डिक्रीज होणं हा तर मुद्दा दूरचा राहिला आहे, म्हणून बोलते आहे. पटतंय ना? पक्का? चालेल. अनसर्टनिटी अबाउट हाऊ द इकॉनॉमी रिॲक्ट्स टू एक्सपान्शनरी आणि कॉन्ट्रॅक्शनरी पॉलिसी, हे मी एक्सप्लेन केलं आहे का पुन्हा एकदा थोडंसं सांगू? गरज आहे का? अनसर्टनिटी कशी एक्सपान्शनरी आणि कॉन्ट्रॅक्शनरी पुन्हा एकदा बघा. तुम्हाला सांगता येईल का एक्झॅक्ट वर्ड्समध्ये? ही जर मॉनिटरी पॉलिसी कमिटीची
एक पॉलिसी आहे एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी. त्यांनी म्हणजे एक हिंट दिली आहे इकॉनॉमीला की आम्ही रेपो रेट्स जे आहेत ते डिक्रीज केले आहेत. ठीक आहे, म्हणजे एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी. रेपो रेट डिक्रीज केलेत RBIने, म्हणजे बँक्सला चीप मनी मिळणार आहे. बँक्स म्हणजे बँक्सकडे रुपीज जे आहेत ते इन्क्रीज झालेत. पुढे बँक्स आता इकडे एक इश्यू क्रिएट होतो. RBIने रेपो रेट डिक्रीज केला आहे, म्हणून बँक्सकडे आता पैसा आला आहे, तो वाढला आहे पैसा, बँक्स लोन घेऊ शकते. आता बँक्सकडे एक चॉईस आहे की हा जो रेट डिक्रीज झाला आहे तो इथे रिफ्लेक्ट होतोय का. जर RBIने रेपो रेट डिक्रीज करून सुद्धा बँक्सने इंटरेस्ट रेट ज्या इंटरेस्ट रेट्सवर लोकांना लोन दिलेत तो सेमच ठेवलाय किंवा डिक्रीज नाही केला, तर ही पॉलिसी इकडे रिफ्लेक्ट होणार नाही. सेम गोष्ट कॉन्ट्रॅक्शनरीच्या बाबतीत. मग इथे RBIने तर काय सांगे हे हिंट केली आहे की बाबा मी रेपो रेट डिक्रीज केला आहे, यू शुड डिक्रीज युअर इंटरेस्ट रेट्स सो दॅट द मनी इन द इकॉनॉमी विल इन्क्रीज, पीपल विल डिमांड अँड देन इन्फ्लेशन विल इन्क्रीज, म्हणजे ग्रोथ विल हॅपन. बट बँक्स हा डिसिजन इकडे इम्प्लिमेंट करतायत का. बँक्स म्हणतील या इन्स्टन्सला की आम्ही हे असं नाही करू शकत, आम्ही आमचे इंटरेस्ट रेट्स कमी नाही करू शकत कारण आमचे कॉस्ट ऑफ फंड्स, आपण याच लेक्चरमध्ये ते सगळं बघणार आहोत की कसं आपण एक्झॅक्टली इंटरेस्ट रेट ठरवत असतो. ठीक आहे, तर बँक्स म्हणतात आमचे कॉस्ट ऑफ फंड्स खूप जास्त आहेत म्हणून आम्ही इंटरेस्ट रेट डिक्रीज नाही करू शकत. मग आता RBI काय करणार, एक क्वेश्चन मार्क आहे. कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसीच्या वेळेस पण ते या इन्स्टन्सला मॉनिटरी पॉलिसी जी आहे ही लिमिट होती आहे, ती व्यवस्थित ट्रान्समिट नाही होते, म्हणजे मॉनिटरी पॉलिसीचं ट्रान्समिशन फेल होतं आहे. कळतंय पक्का, पटतंय ना चैताली, ऋतुजा? तर त्याच्यानंतर लिक्विडिटी ट्रॅप. आता लिक्विडिटी ट्रॅप म्हणजे काय हो, थोडासा विचार करा. एक्झॅक्टली, मी बाहेर आणलाच नाही आहे. काय लिहिलं इकडे, इंटरेस्ट रेट जे आहेत ते नियरली 0 आहे अँड हाय सेविंग्स रेट. लोक सेव्ह करतात, इंटरेस्ट रेट नियरली 0 आहे. म्हणजे लोकांचं काय टेंडन्सी आहे, एक सिम्पल गोष्टीमध्ये सांगते. लोकांची टेंडन्सी ही झाली की लोक जास्त सेव्ह करतायत स्वतः आणि बँक्समधून पैसा घेत नाही आहे जास्त. मग आता बँककडे लोक डिमांड करत, बँक स्वतः एक बिझनेस आहे असं जर समजलं तर बँक पण जर लोनची डिमांड नसतील करत लोक, तर बँक लोनचे प्राइजेस कमी करेल. लोनचे प्राइजेस कमी करेल म्हणजे इंटरेस्ट रेट कमी करेल, ज्या इंटरेस्ट रेटवर लोकांना लोन देते. बट तरी पण इकॉनॉमीमध्ये कंडिशन्स चेंज होत नाही आहे, म्हणून लिक्विडिटी ट्रॅप. मनी सप्लायवर त्याचा काही इफेक्ट होत नाही आहे, म्हणजे मनी सप्लाय इन्क्रीज नाही होते ना डिक्रीज होतोय, जसंच्या तसं होतं. कळतंय, हाय सेविंग्स आहेत, इंटरेस्ट रेट नियरली 0 आहे. बँक स्वस्त लोन द्यायला तयार आहे पण लोक घेत नाही आहेत. एक लिमिटेशन झाला. पटतंय पक्का. केस ऑफ गव्हर्नमेंट रिड्युसिंग द मनी सप्लाय. आता गव्हर्नमेंट मनी सप्लाय रिड्यूस कसा करणार. आता हे मी मागे पण एकदा बोलले होते ह्याच्या बाबतीत की RBIचा हा डिसिजन होता. आता पुन्हा इथे बघा, कुठे गेलो, RBIचा काय डिसिजन होता, रेपो रेट डिक्रीज करणं, म्हणजे मनी सप्लाय इकडे इन्क्रीज झाला पाहिजे होता, है ना. गव्हर्नमेंटने काय केलं आहे, गव्हर्नमेंटने मनी सप्लाय म्हणजे गव्हर्नमेंटने टॅक्सेस वाढवले, म्हणजे लोकांच्या हातातून पैसा काढून घेतला. मी जर 100 रुपये रोजला कमवती आहे, मला अगोदर गव्हर्नमेंटला फक्त, आणि माझं जे काही पण 90 रुपयामध्ये भागत होतं, गव्हर्नमेंट माझ्याकडून 10 रुपये घेते आहे. आता गव्हर्नमेंटने 20 रुपये घ्यायला चालू केलं, मला ॲडजस्टमेंट करावं लागेल 80 रुपीजमध्ये.
पहिले माझे खर्च, आता मला तेच 90 रुपयाचाच खर्च असणार आहे माझा, मला कुठेतरी काटकसर करावं लागेल, म्हणजे मी डिमांडच कमी करणार आहे इन जनरल, असं बघता येईल ना. म्हणजे माझे सेविंग्स कमी होणार आहेत. पहिले जर मी 100पैकी 10 तर गव्हर्नमेंटला देऊन टाकले टॅक्सच्या फॉर्ममध्ये, 90 मी खर्च करत नव्हते, पूर्ण 80 करत होते किंवा 60 करत होते, उरलेले 20 तरी खर्च करत होते, सेव्ह करत होते. आता माझे सेविंग्स डिक्रीज झाले आहेत किंवा माझी नवीन इन्व्हेस्टमेंट येत नाही आहे, डिमांड इन जनरल. मग आता असे टॅक्सेस इन्क्रीज झाले, म्हणजे पॅरलली विचार करा, RBI हा डिसिजन घेते रेपो रेट इन्क्रीज किंवा डिक्रीज करणं, म्हणजे पॉलिसी रेट, त्याच्यासोबत गव्हर्नमेंट पण काही ना काही ॲक्शन्स करते आहे, म्हणजे टॅक्सेस इन्क्रीज तरी करते किंवा डिक्रीज तरी करते आहे. हे जर इन सिंक नसेल तर काय होईल, मनी सप्लायवर त्याचा इफेक्ट होणार आहे, म्हणून मॉनिटरी पॉलिसी ट्रान्समिट होणार नाही व्यवस्थित. कळतंय, पटतंय? पुन्हा एकदा बघा. केस ऑफ गव्हर्नमेंट रिड्युसिंग द मनी सप्लाय, टॅक्सेस, हाय टॅक्सेस, लो इंटरेस्ट रेट्स एक्सपेक्टेशन्स आणि इनइफेक्टिव्ह एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी. गव्हर्नमेंटने टॅक्सेस इन्क्रीज केले, काय झालं आहे, इकॉनॉमीमधून पैसा काढून घेतला आहे. ठीक आहे, आता लोक काय एक्सपेक्ट करतायत इकॉनॉमीमधून, की पुढे जाऊन इंटरेस्ट रेट्स कमी होणार आहेत. का? कारण RBIचा मॉनिटरी पॉलिसी स्टान्स काय होता, एक्सपान्शनरी, असं समजून घ्या. ठीक आहे, म्हणजे RBIला इकॉनॉमीमध्ये पैसा वाढवायचा होता, बट गव्हर्नमेंटने तो पैसा काढून घेतलाय. लोकांना वाटतं पुढे जाऊन, आणि ठीक आहे जाऊ दे, आत्ता गव्हर्नमेंटने काढलाय, पण RBI मे बी पुन्हा ही पॉलिसी सस्टेन ठेवेल किंवा आणखी काही, म्हणजे पुढे जाऊन आणखी हे जे आता सध्या इंटरेस्ट रेट्स आहेत त्याच्यापेक्षा पण कमी इंटरेस्ट रेट्स असतील पुढे. म्हणून चला, म्हणजे ही लोकांची साईड, की आत्ता डिमांड न करता पुढे जाऊन आपण डिमांड करूया लोनची, म्हणजे मी डिमांड माझी डिले केली आहे. कळतंय, पटतंय, लिंक लागते ना काय बोलते मी. म्हणून ही जी स्टान्स होता हा एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसीचा, तो रिफ्लेक्ट नाही झाला. कळालंय पक्का अभिषेक? काय इंटरेस्ट रेट्स काय असतात इन जनरल, मी त्या दिवशी सांगितलं होतं, फ्लोटिंग आणि फिक्स्ड. जर इंटरेस्ट रेट नेहमी चेंज होत आहेत महिन्याला 2 महिन्याला, तर काय फ्लोटिंग इंटरेस्ट रेट, म्हणजे मी लोनच्या बाबतीत बोलते आहे. मी 2 टाईपचे लोन घेऊ शकते, एक फिक्स्ड इंटरेस्ट रेटवरचा लोन किंवा एक फ्लोटिंग इंटरेस्ट रेटचा लोन. माझ्यावरती आहे चॉईस, जेव्हा मी बँकेमध्ये जाणार लोन मागेल तेव्हा. बँक म्हणते फिक्स्ड इंटरेस्ट रेटवर, म्हणजे मी प्रत्येक महिन्याला तुम्हाला माझे जे काही पण अमाऊंट आहे त्याच्यावरती 4% लोन इंटरेस्ट तुम्हाला देणार आहे, फिक्स्ड आहे. सपोज 1 वर्षासाठी मी लोन घेतलं तर 12ही महिने मी तुम्हाला 4% जे काही पण आहे ते व्याज देईल ह्या प्रिन्सिपल अमाऊंटच्या वरती. एक असेल फ्लोटिंग, त्या इन्स्टन्समध्ये त्या महिन्यामध्ये जे काही पण ॲट प्रेझेंट मार्केटमध्ये इंटरेस्ट रेट असतील, जे चेंज झालेले असतील, ठीक आहे, त्याच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला त्या महिन्याचा इंटरेस्ट तसं देत जाईल. कधी तो इंटरेस्ट कमी होईल, कधी वाढेल. फ्लोटिंग आणि फिक्स्ड. आता हे बघा, आता एक गोष्ट सांगते मी, आत्ताच्या नंतर जे काही पण शिकवते ते ना असं डोकं ओपन करून ऐकायचं व्यवस्थित. मी जेवढं सांगते आहे, माझ्या सांगण्याचं पर्पज हे आहे की सपोज मी जर डायरेक्टली आज आता सध्याच्याला आजकालमध्ये जे काही ट्रेंड आहे की RBI म्हणते आहे एक्सटर्नल तुम्ही जे काही पण इंटरेस्ट रेट बँक्स, कारण मी तुम्हाला सांगितलं बँक्सला स्वतःचं कॉम्पिटिटिव्हनेस मेंटेन करायचं आहे मार्केटमध्ये. आपण का बँक A कडून लोन घेतो आहे आणि B कडून नाही किंवा C कडून नाही, तर आपण ह्याचे इंटरेस्ट रेट कमी आहेत, ही आपली चॉईस झाली. म्हणजे काय, प्रत्येक बँकेकडे लिबर्टी आहे की ती स्वतःचे इंटरेस्ट रेट्स डिसाईड करणार. हे मी आत्तापर्यंत एवढं तुम्हाला इन जनरल माहिती आहे, राईट. मग आता मला हे म्हणायचं आहे की जर मी तुम्हाला आता RBI म्हणते आहे की एक्सटर्नली लिंक्ड रेट्स असतील, 2 टाईपचे रेट्स असतील सपोज, असं समजा इन जनरल जी टर्म मी कॉइन करते आहे, ठीक आहे,
की इंटरनल असे काही फॅक्टर्स असतील जे कन्सिडर करून बँक स्वतःचा इंटरेस्ट रेट ठरवेल, म्हणजे बँकच्या इंटरनल काही फॅक्टर्स असतील ते, किंवा त्याच्या एक्सटर्नली काही फॅक्टर्स असतील जे की एका पर्टिक्युलर बँकचे इंटरेस्ट रेट्स ठरवतील. ठीक आहे. आत्तापर्यंत म्हणजे हे MCLR पर्यंत हे तुम्हाला माहिती नाही, मी जस्ट एक सांगते, आयडिया देते आहे, मी इंट्रोड्यूस करते आहे टॉपिक, की MCLR पर्यंत बँक्स ज्या होत्या त्या इंटरनल फॅक्टर्स कन्सिडर करायचे बँक्सचे, आणि मग जे आहे ते ठरवायचे की आपल्याला इंटरेस्ट रेट किती ठरवायचं आहे आणि किती इंटरेस्ट रेटवर लोकांना लोन द्यायचं आहे. रिसेंटली RBIने बोलले हा जो बेंचमार्क असेल, हा जो इंटरेस्ट रेट असेल, जो इंडिव्हिज्युअल बँक स्वतःसाठी ठरवती आहे, तो इंटरनल फॅक्टर्सवर नाही तर एक्सटर्नल गोष्टींवर डिपेंड करेल. मी खूप इझिएस्ट वेमध्ये सांगते आहे. ठीक आहे. आता एक गोष्ट म्हणजे मी इन जनरल जे स्टडी करते आहे, तर मी याच सेन्समध्ये नेहमी स्टडी करते की एक गोष्ट जर आहे एक्झिस्टिंग, तर तिला रिप्लेस करून दुसरी का येते आहे, त्याचं कारण काय. म्हणजे पहिली जे काहीतरी ड्रॉबॅक्स असतील किंवा पहिली ड्रॉबॅक्स जरी नसतील तरी ते ॲटलिस्ट काहीतरी आणखीन इम्प्रूव्ह करायचं असेल म्हणून दुसरी नवीन गोष्ट इंट्रोड्यूस केली आहे. पटतंय. म्हणून जेव्हा आजला म्हणजे तुमच्यासाठी काय आहे की तुम्ही एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने एक्सटर्नली लिंक्ड रेट्स जे असतील इंटरेस्टचे ते तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पण आपण राईट फ्रॉम BPLR, देन बेस रेट, देन MCLR अँड देन हे रेपो लिंक्ड लेंडिंग रेट म्हणजे RLLR इथपर्यंत कसे पोहोचलो आणि का पोहोचलो ह्याचे रिझन्स व्यवस्थित नाही कळाले तर मग इथे इश्यू क्रिएट होईल. कळतंय. म्हणून मला ह्या ज्या 4-5 गोष्टी आहेत BPLR, बेस रेट, MCLR, ह्या थोड्याशा डिटेलमध्ये घ्याव्या लागतील, ते तुम्हाला समजून सांगण्यासाठी. कळतंय. म्हणजे एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही RLLRच्याच रिव्हॉल्व अराउंड होणार आहेत आणि त्याला थोडंसं डेप्थमध्ये स्टडी करणार आहात, म्हणजे अंडरस्टँडिंग पर्पजसाठी. इथे तुम्हाला डेप्थमध्ये नाही जायचं आहे. मग तुमचं स्टडी लिमिट तिथपर्यंतच असेल जेवढी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इकडे देते आहे, आणि ती पण का देते आहे त्याचं रिलेव्हन्स आहे की तुम्हाला पुढे का आत्ता सध्या हा डिसिजन घेतलेला आहे तो व्यवस्थित लक्षात येईल. फुल स्टॉप. ह्याच्या बियॉन्ड जाऊ नका. आणि खूप असं की ही टर्म अशीच काय, मग हे असंच का कॅल्क्युलेट केलं आहे वगैरे, इतकं पण डेप्थमध्ये आपल्याला जायचं नाही आहे. तुम्हाला ते कोणच विचारणार नाही. यू आर नॉट एक्सपेक्टेड टू बी इकॉनॉमिस्ट्स. तुम्हाला जनरल सायन्समध्ये 4-5 सब्जेक्ट्समध्ये एक टॉपिक आहे इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. मी GS3ची गोष्ट करते आहे, तर त्याचं पर्स्पेक्टिव्हने स्टडी करा. जर असं करत बसले की एक टॉपिक आणि मग तुम्ही त्याला गुगल केलं आणि मग त्यांनी भरमसाठ इन्फॉर्मेशन दिली, तुम्ही ती तुमच्या नोट्समध्ये ॲड करत बसले, वाचतच बसले, तर तुम्ही एक्सपर्ट्स बनून जाणार पण तुमचं आउटपुट नाही मिळणार तुम्हाला. पटतंय. जाऊ पुढे. हे एक्सप्लेनेशन एवढं सफिशियंट होतं. ठीक आहे. मी BPLRच्या बाबतीत तुम्हाला काय बोलले तर मी थोडंसं नोट्स देते आणि आम्ही इक्वली एक्सप्लेन करते. ठीक आहे. चालेल. पहिली लिहा BPLR. BPLR काय होतं काल एक्सप्लेन केलं आहे. काय BPLR बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट. ठीक आहे. BPLR काय आहे एक्झॅक्टली. एका वर्डमध्ये सांगा. एक्झॅक्टली. म्हणजे मी एखाद्या व्यक्तीला फेवर करते त्याला मी कमी रेट्समध्ये लोन देणार. मग आता मला ही गोष्ट कंट्रोल करायची आहे की असं नाही व्हायला पाहिजे. इन जनरल लोकांना इक्वल ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, म्हणून मला काही ना काही एक ॲटलिस्ट एक रेफरन्स ठेवला पाहिजे. मी कोणाला कुठल्याही इंटरेस्ट रेटवर लोन दिला तर बाकीच्यांसाठी हा ॲडव्हान्टेज अवेलेबल नाही आहे, म्हणून लोकांना इक्वल फुटिंग मला द्यायची आहे. आता BPLR बघा काय आहे. BPLR तर RBIने 2003मध्ये इंट्रोड्यूस केलं होतं. का त्याच्या अगोदर जे आहेत बँक्स ज्या होत्या इंटरनली ठरवायच्या की आमचे इंटरेस्ट रेट्स काय असतील. मग आता RBIला 2 पर्पजेस काय होते BPLRला इंट्रोड्यूस करण्यासाठी. तर एक काही ना काही डेफिनेट गाईडलाईन द्यायची होती RBIला की हे फॅक्टर्स कन्सिडर करा. 2003मध्ये RBIला बँक्सला काही गाईडलाईन्स द्यायच्या होत्या की तुम्ही मनाने इंटरेस्ट रेट्स ठरवताय,
कोणी काय फॅक्टर कन्सिडर करते, कोणी काय फॅक्टर कन्सिडर करते. तर एखादा बँकचं इंटरेस्ट रेट खूप जास्त आहे किंवा खूप कमी आहे किंवा मॉडरेट आहे, ह्याचं बँक टू बँक खूप जास्त व्हॅरी होतं आहे, राईट. म्हणून मग त्यांना थोडी युनिफॉर्मिटी आणायची आहे, ट्रान्सपेरन्सी आणायची आणि काही गाईडलाईन्स द्यायच्या आहेत की हे फॅक्टर्स तुम्ही कन्सिडर करू शकता जेव्हा तुम्ही स्वतःचे इंटरेस्ट रेट्स ठरवताय. तर लेट्स टॉक अबाउट बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेशो, हे म्हणणं होतं RBIचं. ठीक आहे. तर चलो लिखो हे जे पॉईंट्स मी आता तुम्हाला सांगितले स्वतःच्या लँग्वेजमध्ये लिहा. खूप असं एवढं नाही, अहो काय करताय, किती लिहिताय, ऐसे नोट्स बनाओगे तो हो चुकी रात. 2003 RBI ट्रांसपेरेंसी एंड गाइडलाइंस, यूनिफॉर्मिटी एंड गाइडलाइंस फॉर प्राइसिंग लोन्स. 4 शब्दामध्ये झालं पाहिजे. ठीक आहे, चालेल. आता काय आहे, बँक्स टू फिक्स BPLR विथ अप्रुव्हल ऑफ देअर बोर्ड्स. बँक्स स्वतःच्या इंटरनल, बँकचा एक बोर्ड असेल स्वतः, ठीक आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वगैरे. तर काय करतील, बँक स्वतःच्या बोर्डला कन्सिडर करतील आणि एक रेट ठरवतील, फिक्स करतील. ते कॅल्क्युलेट कुठल्या बेसिसवर करणार आहे, तर पहिली गोष्ट हे जे BPLRचं कॅल्क्युलेशन होतं, आता हे बँकने केले की इंटरनली त्यांनी असे मुद्दे ठरवलेत, काही फॅक्टर्स कन्सिडर केले आणि त्यांच्या बोर्ड्सला कन्सिडर केलं, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, त्याच्या अकॉर्डिंग जे आहे ते इंटरेस्ट रेट त्यांच्या बँकचे ठरवले. मग आता हे जे काही कॅल्क्युलेशन करतायत तर त्याच्यामध्ये लिमिटेशन्स काय काय होत्या. ठीक आहे, आपल्याला डेप्थमध्ये बिलकुल नाही जायचं आहे. ठीक आहे, तर ह्या कॅल्क्युलेशनमध्ये BPLRचे लिमिटेशन्स काय होते, तर एक गोष्ट हे कॅल्क्युलेशन्स खूप जास्त रिजिड होते, वेरियस फॅक्टर्स कन्सिडर नव्हते करत. ठीक आहे, आणि हे बँक टू बँक व्हॅरी होत होतं, म्हणून ट्रान्सपेरन्सी नव्हती, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इनफ्लेक्झिबल इन रिलेशन टू द ओव्हरऑल डायरेक्शन ऑफ इंटरेस्ट रेट्स इन द इकॉनॉमी. कारण हे रिजिड आहेत, तर जेव्हा मी म्हणते की मनी सप्लायची डायरेक्शन सपोज अशी आहे की मनी सप्लाय इकॉनॉमीमध्ये इन्क्रीज झाला पाहिजे वगैरे वगैरे, तर मी माझे इंटरेस्ट रेट्स लगेचच ह्याच्या अकॉर्डिंग मोल्ड करते का. तर मी इकडे मोल्ड करते का, ही इनफ्लेक्झिबिलिटी होती की मॉनिटरी पॉलिसीची डायरेक्शन, म्हणजे त्या मुवमेंटला तर नव्हती ना, 2014मध्ये मॉनिटरी पॉलिसी अशी ठरवण्यात आलेली, अदरवाईज इंटरनली RBI ठरवत होती. पण जनरली इकॉनॉमीमध्ये मनी सप्लाय इन्क्रीज व्हायला पाहिजे असं सीन होता की RBIने असे हिंट्स दिलेले होते. मी रिजिड आहे या बाबतीत की माझे कॅल्क्युलेशन्स वगैरे, तर मी इनफ्लेक्झिबिलिटी शो करते आहे की मी माझा XYZ इंटरेस्ट रेट आहे, त्याच्यावरून डायरेक्ट मी ह्याच्यासोबत लिंक्ड कशी माझी इंटरेस्ट रेट चेंज करून टाकू. मग ही एक प्रॉब्लेम क्रिएट झाली आहे. असे 2-3 प्रॉब्लेम्स असोसिएटेड होते BPLRमध्ये आणि त्याच्यामुळे काय झालं, RBIला दिसतं आहे की नाही ही ट्रान्सपॅरंट नाही आहे, ही सिस्टीम खूप रिजिड आहे. तर त्यांनी त्यांचे एक कॅल्क्युलेशन्स म्हणजे फॉर्म्युले ठरवून टाकलेत. मी खूप लेमन्स लँग्वेजमध्ये सांगते आणि त्याच्यामुळे मी जे काही पण हिंट्स देतो आहे मॉनिटरी पॉलिसीच्या बाबतीत ते ट्रान्समिट नाही होते व्यवस्थित. पहिली गोष्ट असं होत होतं खूपदा की प्रत्येक बँक स्वतःसाठी स्वतःचा एक लेंडिंग रेट ठरवती आहे स्वतःचे कॅल्क्युलेशन्स करून. तर खूप साऱ्या कस्टमर्सला जे त्यांचे प्राईम कस्टमर्स होते त्यांना ती बँक जे आहे ते सब BPLR रेटवर म्हणजे कुठल्या BPLRपेक्षा पण कमी रेटवर लोन्स देते आहे. मग हे तर चुकीचं आहे. आणि ते प्राईम मेंबर्स किंवा बँकचे प्राईम कस्टमर्स कुठले असतील तर कॉर्पोरेट लोन्स असतील, है ना. मग आता नवीन टर्म इंट्रोड्यूस करते कॉर्पोरेट लोन्स, म्हणजे त्या व्यक्तीला 10 लाख 15 लाखाचं लोन नको आहे, त्या व्यक्तीला 25 करोड 100 करोड असं लोन पाहिजे बँककडून, है ना. हे कॉर्पोरेट्सची गोष्ट करते आहे. मग हे जे मेजर चंकमध्ये आपण इन्फ्लेशनमध्ये बघितलं होतं, जिकडून आपण बल्कमध्ये काही परचेस करतो ती मार्केट होलसेल झालं आणि जिकडे आपण किरकोळ सामान खरेदी करतो ते झालं रिटेल. तर तुमच्या आणि आमच्यासारखे कस्टमर्स म्हणजे रिटेल लोन्स आणि ते जे होते ते होलसेल लोन्स. मग होलसेल लोन्स या बँक्स सब
BPLR म्हणजे BPLRपेक्षा कमी रेट्सवर देत होते. ठीक आहे, एवढे ड्रॉबॅक्स होते या सिस्टमसोबत, म्हणून त्यांना स्विच करावं असं वाटलं. तर दुसऱ्या म्हणजे कुठल्या, MCLR, सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी, बेस रेट, एक्स्ट्रीमली सॉरी. ठीक आहे, मग दुसरा रेट कुठला आला तर बेस रेट. मग बेस रेटमध्ये RBI काय बोलती आहे की एक रेफरन्स ठेवा की ह्याच्यापेक्षा खालच्या रेटमध्ये तुम्ही तुमच्या मोस्ट फेवर्ड कस्टमरला सुद्धा लोन देणार नाही आहात. पटतंय? तर थोडेसे पॉईंट्स डिक्टेट करते, तेवढे लिहून घ्या. काय लिहिलं होतं BPLR मध्ये? अच्छा. त्याच्यानंतर मेनी टाइम्स बँक कुड लेंड टू कस्टमर्स बिलो BPLR. बँक्स कुड लेंड टू कस्टमर्स बिलो BPLR. ठीक है, 70% क्रेडिट, 70% बैंक क्रेडिट टू कॉर्पोरेट कस्टमर्स was given at sub BPLR. ठीक आहे, म्हणून आता नेक्स्ट लिहा बेस रेट. बेस रेट तुमच्याकडे आहे ना एक्झॅक्टली. तर ह्याच्यामध्ये बघा बेस रेट, मग आता 2003 ते 2010 पर्यंत BPLR होतं. त्याच्यानंतर 2010 मध्ये बेस रेट सांगितलं आहे, बँक्स अलाउड टू कंटिन्यू विथ BP. आता काय झालं एक्झॅक्टली, सपोज असं झालं 2003 ते 2010 जे आहे ते BPLR होतं. मग RBIने 2010 मध्ये बेस रेट इंट्रोड्यूस केला की तुम्हाला या रेट मिनिमम एवढ्या तरी रेटवर इंटरेस्ट द्यावाच लागेल लोकांना, नो मॅटर व्हॉट ते कुठले कस्टमर्स आहेत, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. मग या केसमध्ये आपण काय म्हणतोय, हा बेस जेव्हा 2010 मध्ये आला असेल त्याच्यापर्यंत अगोदरमध्ये काही लोकांनी या बँक्सकडून BPLR म्हणजे या रेटवरती, बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेटवरती बँक्सने काही कस्टमर्सनी या बँककडून लोन घेतलेलं असेल. मग हा लोन या पिरियडमध्ये पण तर असेलच, असं थोडी की डायरेक्टली हे सगळे लोन्सची मॅच्युरिटी या पिरियडपर्यंतच होती, है ना, कळतंय ना पक्का. मग आता RBIने काय सांगितलं याच्यासोबतच की आता असे काही लोक असतील ज्यांची मॅच्युरिटी इथे एक्सटेंड होती आहे लोनची, ज्यांनी या रेटवरती लोन घेतलेलं होतं, बँक्सकडे ऑप्शन आहे की ह्याची मॅच्युरिटी कंप्लीट होईपर्यंत ते कंटिन्यू करू शकतात BPLR रेट अलॉंग विथ बेस रेट. म्हणजे बँक जर नवीन लोन देत असतील तर ते बेस रेटवर देणार 2010च्या नंतर, आणि ह्याच्या अगोदर जे काही कंटिन्यू होत असले असतील त्यांना राहू द्या बेस रेट BPLR वरच. ठीक आहे, पहिला मुद्दा. आणि जर असे काही कस्टमर्स असतील त्यांना असं वाटत असेल की नाही, ॲज कम्पेअर्ड टू BPLR दिस इज मोर बेनिफिशियल टू मी, व्हॉट, बेस रेट, देन आय कॅन स्विच टू बेस रेट. माझ्याकडे एक ऑप्शन आहे, बिईंग अ कस्टमर टू द बँक. म्हणजे स्मूथ ट्रान्झिशन होतं एका सिस्टममधून दुसऱ्या सिस्टममध्ये. हा पहिला पॉईंट, हे फक्त लक्षात ठेवा. बँक्स वर अलाउड टू यूज एनी मेथड टू कॅल्क्युलेट देअर बेस रेट्स कन्सिस्टंट विथ RBI गाईडलाईन्स. आता या पण केसमध्ये RBIने हेच म्हणले, तुम्ही तुमचीच मेथड ठरवा की तुम्ही कुठल्या मेथड्स यूज करणार आहात आणि मग तुमचा बेस रेट ठरवणार आहात. ठीक आहे, मग आता आणि पण ह्याच्यामध्ये प्रोव्हाइडेड काय आहे की मी तुम्हाला गाईडलाईन्स देणार की हे फॅक्टर्स तुम्ही कन्सिडर केले पाहिजे. मग त्याच्यामध्ये ते कंपोनंट्स कुठले असतील जे RBIच्या गाईडलाईन्सच्या अकॉर्डिंग ते लिहून घ्या की ते कंपोनंट्स कुठले असतील जे कन्सिडर करावे लागतील बँक्सला. पहिलं आहे कॉस्ट ऑफ फंड्स, दुसरं आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस टू रन द बँक. पहिलं कॉस्ट ऑफ फंड्स, दुसरं ऑपरेटिंग एक्सपेन्सेस टू रन द बँक.
तिसरं, थोडंसं फास्टली हां, डिक्टेशनमध्ये टाईम गेला तर काय. तिसरं मिनिमम रेट ऑफ रिटर्न. आणि चौथं कॉस्ट ऑफ मेंटेनिंग CRR. कॉस्ट ऑफ मेंटेनिंग CRR. ठीक आहे. काय आहे कॉस्ट ऑफ फंड्स? काही आयडिया? हेच टर्म्स आता वारंवार अलटून पलटून यूज होणार आहेत पुढच्या तिन्ही पण गोष्टींमध्ये, तर थोडंसं क्लॅरिटी आणा थॉट्समध्ये. कॉस्ट ऑफ फंड्स म्हणजे काय? नाही. RBI कडे फंड्स आहेत म्हणजे सॉरी बँक्सकडे फंड्स आहेत म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? बँक्सने लोकांचे डिपॉझिट्स ठेवून घेतले आहेत. म्हणजे मी सपोज माझ्याकडे बँकमध्ये किती टाईप्सचे अकाउंट आहेत? एक करंट इंडियन बँक्सच्या बाबतीत करंट अकाउंट आहे, सेविंग्स अकाउंट आहे. म्हणजे 2 टाईपचे डिपॉझिट्स आहेत. एक टाईम डिपॉझिट आहे, एक डिमांड डिपॉझिट आहे. म्हणजे हे सगळे डिमांड आणि टाईम डिपॉझिट्स बँकमध्ये लोकांनी ठेवलेले आहेत. जेव्हा मी म्हणते सेविंग्स अकाउंटवरती पण तुम्हाला सम % इंटरेस्ट मिळते. करंट अकाउंटमध्ये पण तुम्ही जर तुमचे डिपॉझिट ठेवले असतील त्याच्यामध्ये सम % इंटरेस्ट मिळते. टर्म डिपॉझिटमध्ये पण तुम्हाला काही % इंटरेस्ट मिळतं आहे, है ना. तर हे जे तुम्हाला इंटरेस्ट देणार आहे बँक तुमचे पैसे ठेवून घेऊन, हा बँकला काही ना काही पैसा लागतो एक्स्ट्रा. म्हणजे बँकसाठी हा एक कॉस्ट आहे. मी 10 लाख रुपये माझे बँकमध्ये ठेवलेले आहेत, त्याच्यावरती बँकने म्हटलं मला मी तुम्हाला 8% इंटरेस्ट देतो आहे. म्हणजे 8% 10 लाखाचे 8% जे काही पण देते आहे बँक मला, कळतं आहे ना, पटतं आहे ना. तर ते 8% हे माझ्यासाठी कॉस्ट आहे. असे किती सारे कस्टमर्स आहेत. मग आता हा तर काय झालं, ही माझी लायबिलिटी झाली आहे जी मला तुम्हाला द्यायची होती. आता जेव्हा कळतं आहे ना पक्का, आता जेव्हा मी तुम्हाला लोन देणार आहे आणि त्याच्या बदले तुम्ही जेव्हा मला इंटरेस्ट देणार आहे, तेव्हा मी माझा इंटरेस्ट ठरवताना ज्या बाकीच्या लोकांना मी इंटरेस्ट देणार आहे, ज्यांचे डिपॉझिट्स माझ्याकडे आहेत, ते पण कन्सिडर करावे लागतील. म्हणजे मला ओव्हरऑल माझ्या बिझनेसमध्ये प्रॉफिट होईल. हेच आहे. म्हणजे मी स्वतः खर्च केलेला आहे तो पण मला काढून घ्यावा लागेल, म्हणजे माझ्या ओव्हरऑल बिझनेसचा प्रॉफिट मला मिळेल. हे एक प्रकारचं रेम्युनरेशन आहे त्या फॅक्टर ऑफ प्रोडक्शनचं. असं जर म्हणलं मी प्युअर इकॉनॉमिक टर्म्समध्ये तर मी चुकती आहे का? नाही. पटतंय? मग हे झाले कॉस्ट ऑफ फंड्स. ठीक आहे. तुम्हाला जर वाटलं तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये लिहू शकता. चालेल. दुसरं आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस टू रन द बँक. आता बँक रन करण्यासाठी बँकला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस काय? स्टेशनरी आहे बँकची, बँकमध्ये इलेक्ट्रिसिटी बिल्स असतील, बँकला स्वतःचे कन्व्हेन्स चार्जेस असतील, बँकचं काही पण हां सॅलरी वगैरे, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या काय आहेत तर बँकचे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत. मग हे एक्सपेन्सेस बँक्सला स्वतःच्या प्रॉफिटमध्ये जोडावे लागतील. आणि प्रॉफिट म्हणजे तोच कुठला तर बँकचा इंटरेस्ट रेट जो की लोन्सवर बँक देणार आहे. म्हणून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस टू रन द बँक्स. ठीक आहे. चालेल. त्याच्यानंतर मग आता ह्याच्यामध्ये ना खूप डेप्थमध्ये जाऊ नका, पण एक नवीन टर्म सांगते. RBIच्या म्हणण्याच्या अकॉर्डिंग ऑपरेटिंग एक्सपेन्सेस हे तुम्ही या डेप्थमध्ये जाऊ नका. मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देते आहे म्हणजे माइंडमध्ये क्लॅरिटी मेंटेन राहील. आणि आणखीन एक मुद्दा सांगते की जेव्हा मला एक गोष्ट 1% माहिती पाहिजे इन जनरल आणि त्याच्या बाबतीत मी 100% की ॲटलिस्ट 10% वाचती आहे ना, तर तो 1% खूप इझिली लक्षात राहून जातो. हा एक बेनिफिट असतो. ठीक आहे. म्हणून तर आता हे ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये खूप जास्त किचकट होत नाही आहे ना पक्का? मला थोडी भीती वाटते. हां. तर ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये RBI म्हणते आहे की 2 टाईपचे फंड्स असतील किंवा एक्सपेन्सेस असतील, तर कुठले कन्सिडर करायचे आणि कुठले नाही करायचे RBI सांगणार. त्याच्या डेप्थमध्ये आपल्याला जायचं नाही, पण 2 असतील. एक अलोकेबल एक्सपेन्सेस, ठीक आहे, आणि दुसरे असतील अनअलोकेबल एक्सपेन्सेस. अलोकेबल म्हणजे आता जे मी आत्ता तुम्हाला सगळे लिस्ट डाऊन केले एक्सपेन्सेस, इलेक्ट्रिसिटी बिल, माझा मेंटेनन्स चार्जेस वगैरे वगैरे, हे झाले माझे अलोकेबल एक्सपेन्सेस जे मी माझ्या प्रॉफिटमध्ये जोडू शकते की माझा एवढा एवढा खर्च झाला होता. आणि काही असतील अनअलोकेबल फंड्स, त्या डिटेलमध्ये जाऊ नका, ते तुम्ही जोडू नाही शकत असं RBIचं म्हणणं आहे. ते पुढे पण रिलेव्हंट आहे हा फॅक्टर, म्हणून इथे थोडासा जास्त एक्सप्लेन केला. ठीक आहे. पटते? जाऊ पुढे. मिनिमम रेट ऑफ रिटर्न. मिनिमम रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय की आता पहिली गोष्ट होती कॉस्ट ऑफ फंड्स.
दुसरी गोष्ट होती ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. आता हे जे काही पण ठरवून मी डिझायर करते की मी जे काही माझं असेट तुम्हाला देणार म्हणजे लोन दिल्यानंतर मिनिमम माझ्या ओव्हरऑल बिझनेसपैकी मला एवढा तरी प्रॉफिट व्हायला पाहिजे. म्हणजे मी प्रॉफिटची मार्जिन तर ठरवेल की मला जेवढी, सपोज मी 100 रुपये म्हणजे माझी एखादी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी केली आहे, सिम्पलेस्ट लँग्वेजमध्ये चैताली, मी जर तुला इकडे येऊन क्लासमध्ये शिकवती आणि मला रोजचा 100 रुपये मिळाला, मी म्हणते आहे की मला तर माझ्या घरापासून इकडे यायला आणि इकडून वापस घरात जायलाच 100 रुपये लागत आहेत, तर माझ्यासाठी ते परवडतं आहे का? मग मी काय म्हणेल, ॲटलिस्ट मला 150 रुपये तरी मिळाले पाहिजे. म्हणजे 100 रुपये माझे येण्या जाण्यात गेले तर मला ॲटलिस्ट क्लासचा 50 रुपये तर मिळतं आहे. म्हणजे मी काय केलं, ॲटलिस्ट हे 50% अमाऊंट जी होती मी ठरवली की माझी ॲटलिस्ट एवढी तरी मार्जिन मिळाली पाहिजे मला. मग हा राईट कोणाकडे, तर बँक्सकडे, की बँक स्वतःचं प्रॉफिट मार्जिन ठरवेल की मला एवढं इन्कम तरी मिळालंच पाहिजे. इन्कम कशाच्या थ्रू, तर इंटरेस्ट रेट्सच्या थ्रू. पटतंय? चालेल. नेक्स्ट आहे कॉस्ट ऑफ मेंटेनिंग CRR. आता कॉस्ट ऑफ मेंटेनिंग CRला थोडंसं कम्पेअर करा अपॉर्च्युनिटी कॉस्टसोबत. जर त्यांनी CRR यूज केला असता लोकांना लोन देण्यासाठी तर त्यांना थोडं प्रॉफिट झालं असतं, कारण त्याचा पण तो लोन ते दुसऱ्यांना देऊ शकले असते, पण इथे ते देऊ नाही शकत आहे. म्हणून कॉस्ट ऑफ मेंटेनिंग CRR. कळते? चालेल. त्याच्यानंतर मग इश्यूज बँक्स यूज्ड. हां, एक्सप्लेन करू. अपॉर्च्युनिटी कॉस्ट काय असतं? हे बघ, आज मी स्वतःकडे पैसा ठेवला आहे. सोन्याच्या बाबतीत समज, खूप इझिएस्ट एक्झाम्पल तुझ्यासाठी, की मी सोनं कधी खरेदी करणार, जेव्हा मार्केटमध्ये सोन्याचे प्राइजेस कमी झालेले असतील, सोन्याचे भाव कमी होणार, तेव्हा आपण खरेदी करणार. ठीक आहे. मग हे काय झालं आहे, मी हा डिसिजन घेतला आहे की सध्यासाठी मी माझा पैसा साचवून ठेवते, मी सोनं नाही घेते. का, तर मला वाटते की पुढे जाऊन याचे पैसे कमी होणार आहेत आणि मी तेव्हा मग जो आहे तो खरेदी करणार मी. आणि पण असं झालं की आत्ता जो रेट होता सोन्याचा तो कमी होता, त्याच्या कंपॅरिझन पुढे जाऊन रेट वाढले आणि वाढतच राहिले. म्हणजे मी काय करते, मी एक डिसिजन घेतला आहे की मला असं असं करायचं आहे. मी स्पेक्युलेट केलं मार्केटला आणि एक डिसिजन घेतला. माझा जर डिसिजन बरोबर ठरला की पुढे जाऊन सोन्याचे भाव कमी होणार आहेत, तर माझ्यासाठी आत्ता हातात पैसा ठेवलेला आणि सोनं न खरेदी केलेला डिसिजन हा फायद्याचा ठरला, कारण मला कळालं की पुढे जाऊन सोन्याचे भाव वाढलेत. पण जर असं झालं नाही, पुढे जाऊन वाढतच चालले आणि मला अर्जंट बेसिसवर सोनं खरेदी करायचं आहे, मग ही आजच्या दिवसाला मी जे सोनं खरेदी करू शकत होते ती अपॉर्च्युनिटी मी गमावली. म्हणजे माझा हा फायदा होणार होता तो नाही झाला मला, कारण मी चुकीचा डिसिजन घेतला. म्हणजे व्हॉट कॉस्टेड मी दिस अपॉर्च्युनिटी, सिम्पलेस्ट वेमध्ये. ठीक आहे. आता इथे रिलेव्हन्स काय येतो आहे, RBIने सांगितलं आहे बँक्सला की तुम्ही CRR ठेवा माझ्याकडे कॅशच्या फॉर्ममध्ये. 100 रुपयापैकी तुम्ही 50 रुपये, 50 नाही, चल 10 रुपये माझ्याकडे ठेवा, 90 तुम्ही स्वतः लोन म्हणून देऊ शकता. RBIकडे आता 10 रुपये कमी आहेत लोनला द्यायला. अगोदर 100 होते, सॉरी बँक्सकडे, बँक्सकडे अगोदर 100 होते, आता 10 रुपये कमी आहेत. आणि जर त्या पण 10 रुपयाचं लोन दिलं असतं तर त्याचे पण तर लोन मिळाले असते ना, त्याचे पण तर इंटरेस्ट रेट मिळालं असतं, म्हणजे बँकचा फायदा झाला असता. कळतं? दिस इज द केस. मग आता ह्याच्यामध्ये इश्यूज काय आहेत, तर RBIने सांगितलं होतं ह्या माझ्या काही बेसिक गाईडलाईन्स आहेत. तर कुठल्या कॉस्ट ऑफ फंड्स आहे, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत, मार्जिन प्रॉफिट आहे, त्याच्या प्रॉफिट मार्जिन आहे, नंतर मग हा CRRवाला कॉस्ट ऑफ मेंटेनिंग माझं CRR. ह्या काही गाईडलाईन्स आहेत, तुम्ही कन्सिडर करा हे सगळे फॅक्टर्स आणि मग तुमचा इंटरेस्ट रेट तुम्ही ठरवा, असं RBIने बँकेला सांगितलं. बट आता हे पण ठरवताना आता मला ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये जायचं नाही आहे, आपल्याला इकॉनॉमिस्ट बनायचं नाही आहे. तर काही 4-5 मेथड्स असतील ज्या बँक्स यूज करत आहेत. मग ह्या केसमध्ये युनिफॉर्मिटी येत नाही आहे. जी मेथड यूज करून हे सगळे गाईडलाईन्स फॉलो करत आहेत बँक्स, हे फॅक्टर्स कन्सिडर करत आहेत, बट ज्या मेथडला यूज करून बँक्स त्यांचं मोटिव्ह अचीव्ह करता इंटरेस्ट रेट ठरवण्याचं त्या वॅरी होत आहेत. आणि म्हणून एका बँकमधून दुसऱ्या बँकच्या इंटरेस्ट रेटमध्ये तफावत आहे खूप मोठी. आणि ह्याचा रिझल्ट असा झाला की RBIने जी काही पण डिसिजन घेतला आहे मॉनिटरी पॉलिसी रिलेटेड, तो रिफ्लेक्ट होत नाही आहे पुन्हा इकॉनॉमीमध्ये.
आणि ते 3-4 मेथड्स कुठले आहेत तर ॲव्हरेज कॉस्ट फंड्स आहे, त्याच्यानंतर मार्जिनल कॉस्ट फंड्स आहेत आणि ब्लेंडेड कॉस्ट फंड्स आहेत. ह्याच्या डिटेलमध्ये जाऊ नका, फक्त एवढं लक्षात ठेवा की 3-4 मेथड्स होत्या. मग आता वेगवेगळी बँक, एखादी बँक ॲव्हरेज कॉस्ट फंडवाली मेथड यूज करते, एखादी बँक मार्जिन कॉस्ट फंडवाली यूज करते. ठीक आहे, पटतंय. म्हणून मग त्यांनी जे इंटरेस्ट रेट ठरवलेले आहेत त्याच्यामध्ये तफावत आहे, म्हणून मॉनिटरी पॉलिसी व्यवस्थित रिफ्लेक्ट होत नाही आणि पर्पज डिफीट झाला. म्हणून आता काय आहे की चालेल, आता मला नवीन एक मेथड शोधावी लागेल. मग ती कुठली असेल तर MCLR. चालेल, पटतंय. आता MCLR बघा, ह्याच्यामध्ये काही डाऊट आहे का? MCLR बघा, मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड ऑन मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट. मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स फंड बेस्ड लेंडिंग, मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय एक्झॅक्टली माहिती आहे, अगोदर ह्याचे कंपोनंट्स लिहून घ्या. ही 2016 मध्ये इंट्रोड्यूस केली होती RBIने. ह्याचे कंपोनंट्स लिहून घ्या. कंपोनंट्स म्हणजे माहिती आहे ना आता काय आहे की ज्या गाईडलाईन्स आहे, काही बेसिक फॅक्टर्स ज्यांना कन्सिडर करून बँक्सला लोनचं इंटरेस्ट रेट जे आहे ते ठरवायचं आहे. कंपोनंट नंबर 1 मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स. ठीक आहे, आता हे मागे जे आपण बघितलं बेस रेटमध्ये फक्त कॉस्ट ऑफ फंड असं मेन्शन केलेलं होतं आणि ह्याच्यामध्ये मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स असं मेन्शन केलेलं आहे. तर असं का की पहिल्या ह्याच्यामध्ये मी बँक्सला मिळणाऱ्या सगळ्या बेनिफिट्समध्ये सगळेच बेनिफिट्स म्हणजे बँक्सची जी इन्कम होती, बँक जे लोकांना पैसा देते आहे, ठीक आहे, ठीक आहे ना, इंटरेस्ट सेविंग्स अकाउंटवर डिपॉझिट, सेविंग्स डिपॉझिटवर देते आहे इंटरेस्ट लोकांना, करंटवर देते आहे, फिक्स डिपॉझिट्सवर देते आहे इंटरेस्ट रेट. प्लस बँक्स जे आहेत स्वतःकडे हे लोन देण्याच्या व्यतिरिक्त पण बँक्स काय करते आहे तर कुठे ना कुठे इन्व्हेस्ट पण तर करते आहे. सगळ्याच्या सगळा पैसा एक बँक लोन देण्यासाठी तर नाही यूज करणार आहे. त्यांच्याकडे एवढा सगळा पैसा आहे तर ती शेअर मार्केटमध्ये जाईल, कॅपिटल मार्केट, मनी मार्केटमध्ये जाईल आणि इन्व्हेस्ट करेल स्वतःचा पैसा. राईट, म्हणजे त्यांचा पैसा ग्रो होईल. राईट, मग हे जे आहेत किंवा कोणाच्या इन्व्हेस्टमेंट घेतील, आपण पण तर एखाद्या बँकमध्ये इन्व्हेस्ट करतोय कारण बँक पण एक कंपनी आहे. राईट, मग आता MCLRमध्ये मार्जिनल का बोलले, याच्यामध्ये मी डिपॉझिट्स आणि फिक्स्ड आणि डिमांड डिपॉझिट्स ह्यांचे इंटरेस्ट रेट्स वगैरे कन्सिडर करेल. इक्विटीच्या थ्रू जे काही पण मला इन्कम मिळणार आहे किंवा मला द्यावी लागती आहे ते कन्सिडर नाही करणार, म्हणून याला नाव आहे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स. इक्विटी कन्सिडर नाही करणार. सगळे सोर्सेस ऑफ इन्कम बँकेचे किंवा जे काही पण बँकला कॉस्ट्स आहेत सगळे कॉस्ट ऑफ फंड ओव्हरऑल सगळे कन्सिडर करणार, फक्त इक्विटी सोडून. हे झालं मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स. चालेल, थोडंसं मेन्शन करून घ्या तुमच्याच लँग्वेजमध्ये. केले? चालेल, आता नेक्स्ट लिहा. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस सेम आहे, काही एक्सप्लेन करण्याची. ह्याच्यामध्ये ते अनअलोकेबल आणि अलोकेबल हा एक मुद्दा आहे, तो लक्षात ठेवायचा. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, ठीक आहे. तिसरं आहे निगेटिव्ह कॅरी ऑन CRR अँड SLR. निगेटिव्ह कॅरी ऑन CRR अँड SLR. आता
आता बघा निगेटिव्ह कॅरी म्हणजे काय असतं, एक सिम्पल लँग्वेजमध्ये, म्हणजे मी जे मागच्या बेस रेटमध्ये शेवटचा मुद्दा एक्सप्लेन केला आहे ना CRRच्या बाबतीत, तोच मुद्दा इथे आहे. मला CRR RBIकडे कॅशच्या फॉर्ममध्ये ठेवायचा आहे, त्याच्यावरती मला काही रिटर्न मिळणार आहे का, मला काही फायदा होतो आहे का, मला काही इंटरेस्ट रेट मिळतं आहे का, नाही. पण तो पैसा मी इथे यूज केला असता तर मला काय फायदा झाला असता. तर CRRवर निगेटिव्ह कॅरी हे नील आहे, म्हणजे काहीच नाही आहे, मला रिटर्न मिळत नाही आहे त्याच्यावरती. आता 2 मिनिटासाठी लक्ष द्या. SLR, CRR आणि SLR, निगेटिव्ह कॅरी ऑन CRR आणि SLR हे बोलतोय आपण, है ना. तर काय आहे SLR, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, ज्याच्या अंडर मला स्वतःकडे काही लिक्विड ॲसेट्स ठेवायचे आहेत जे की मी लगेच कन्वर्ट करू शकते कॅशमध्ये. मी एक कुशन क्रिएट करते आहे स्वतःसाठी की मी रिस्क फ्री होणार आहे जर मी असा पैसा ठेवते आहे स्वतःकडे, है ना. रिझर्व्ह ठेवते आहे पैसा लिक्विड फंड्सच्या, लिक्विड असेट्सच्या फॉर्ममध्ये. आता हे जे लिक्विड असेट्स आहेत ह्याच्या थ्रू मला काही ना काही रिटर्न मिळू शकतं का, हो, देर इज अ स्कोप. ठीक आहे, मी माझे ह्या ज्या सिक्युरिटीज आहेत कोणाला तरी विकल्या आहेत किंवा आणखी काहीही असू शकतं. ठीक आहे, मग आता कळते ना रिटर्न कसा मिळेल. SLRच्या अंडर मला काही स्कोप आहे कंपॅरेटिव्हली CRRच्या. मग आता सपोज असं झालं की हा जो SLRच्या अंडर मला रिटर्न मिळणार होता किंवा मला थोडा फायदा होणार होता, तो फायदा नील झाला आहे. कसा, कारण अचानक मला रिटर्न आला आहे, काही ना काही फायदा झाला आहे SLRच्या अंडर जे काही पण मी लिक्विड ॲसेट्स ठेवले आहेत त्याच्या थ्रू. बट कॉस्ट ऑफ फंड्स माझं वाढलं आहे, त्याच्यामुळे हा जो रिटर्न आहे तो नलिफाय झाला, ह्याचा काही इफेक्ट झाला नाही. ह्याचं सिम्पलेस्ट एक्झाम्पल एकदम सोप्या भाषेत की मला चहा प्यायची सवय आहे आणि मला वाटलं की दूध आता स्वस्त झालेलं आहे. ठीक आहे, चालेल, दूध स्वस्त झालं आहे, मग मला असं वाटतं ओव्हरऑल चहाची किंमत कमी होणार आहे, कारण त्याच्या थ्रू मला जो एक्स्ट्रा पैसा रोज जात होता 15 रुपयाची बॅगचा, आता 5 रुपये कमी झाले, म्हणजे 10मध्ये मिळतं. मला असं वाटतं की 5 रुपये माझा फायदा झाला आहे. पण ओव्हरऑल साखर आणि चायपत्तीच्या भावामध्ये वाढ झाली, तर नलिफाय झाला इफेक्ट. दुधाचा प्राईस तर कमी झाला, बट इथे कळते ना SLRच्या थ्रू जो रिटर्न मिळाला आहे मला, नो डाऊट, बट तो नलिफाय झाला आहे कारण कॉस्ट ऑफ फंड्स इन्क्रीज झालेत. म्हणून मी म्हणते की निगेटिव्ह कॅरी ऑन CRR आणि SLR म्हणजे ते पैसे ठेवूनसुद्धा एक रिझर्व मला त्याचा तसा फायदा झालेला नाही. कळलं, हां, चालेल. ॲव्हरेज रिटर्न ऑन नेटवर्थ, एका बँकची नेटवर्थ किती आहे, ठीक आहे, त्याच्यावरती ॲव्हरेज रिटर्न किती आहे, ॲव्हरेज फायदा किती झाला आहे त्यांना, हा चौथा फॅक्टर आहे. ठीक आहे, पक्का. हे 4 फॅक्टर्स कन्सिडर करून, म्हणजे कंपोनंट्स कन्सिडर करून बँक्स ठरवत आहेत मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट MCLR. चालेल, प्रत्येक बँकसाठी व्हॅरी होईल. आता ह्याच्यामध्ये इश्यू काय झाला, बेस रेटच्या बाबतीत काय होतं, RBIने काही गाईडलाईन्स दिल्या, काही कंपोनंट सांगितले, यांना कन्सिडर करा आणि तुमचा इंटरेस्ट रेट ठरवा. ओके, बँक्सने काय केलं, हे फॅक्टर्स कन्सिडर केले पण वेगवेगळ्या मेथड्स यूज केल्या. त्या मेथड्स कुठल्या होत्या, तर ॲव्हरेज कॉस्ट ऑफ फंड, मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड वगैरे, है ना, राईट. पक्का. या केसमध्ये असं होतं आहे की बँक्सने MCLR तर ठीक आहे, बट खूप सारे बँक्सने वेगवेगळे प्रकारचे MCLR इंट्रोड्यूस केले. म्हणजे काय, बँकने म्हणलं आहे की मी माझा इंटरेस्ट रेट जो आहे तो चेंज करेल, बट हा जो MCLR आहे माझा 1 मंथ MCLR असू शकतो, एक ओव्हरनाईट MCLR असू शकतो. मी हे एक्सप्लेन करते. हा 6 मंथ्सचा असू शकतो किंवा 1 इयरचा असू शकतो. ह्याचा अर्थ काय झाला, मी जेव्हा 1 ओव्हरनाईट MCLRच्या बाबतीत बोलतीये, हां, ओव्हरनाईट MCLR जे काही पण इंटरेस्ट रेट ट्रेंडिंग आहेत मार्केटमध्ये
ते ओव्हरनाईट चेंज झालेत. मग मी माझा MCLR याला लिंक करून टाकला आणि एकाच रात्रीमध्ये माझा इंटरेस्ट रेट चेंज झाला. म्हणजे इथे जे काही पण चेंजेस होत आहेत तर माझा MCLR रोजच्या रोजला चेंज होतो आहे. म्हणजे ज्या इंटरेस्ट रेटवरती मी लोन देते आहे लोकांना एका दिवसामध्ये म्हणजे ओव्हरनाईटच चेंज होऊन जातो आहे. सपोज मी 1 मंथ MCLRला चूज केलं आहे माझ्या बँकेसाठी, तर मी काय करणार, माझा 1 मंथ कंप्लीट झाला आहे सपोज 31 डिसेंबरला, असं मी माझ्या एक्झाम्पलसाठी घेते आहे. तर आता मी काय करणार, 1 डिसेंबरला बघणार प्रिव्हेलिंग इंटरेस्ट रेट्स किती आहेत, त्याच्यासोबत माझा MCLR अलाइन करणार. मग माझ्यासाठी तो लॅग किती झालं, 1 महिन्याचा. माझा एक रेट जो आहे तो 1 महिना कॉन्स्टंट राहतो आहे, नो मॅटर वॉट. मी मार्केटच्या इंटरेस्ट रेटसोबत स्वतःच्या रेट्सला अलाइन करते आहे, कळतंय ना. बट 1 महिन्यानंतर इथे रोज म्हणजे ओव्हरनाईट, इथे 6 महिन्यानंतर, 6 महिन्याच्या शेवटी जे काही पण प्रिव्हेलिंग इंटरेस्ट रेट्स असतील त्याच्यासोबत मी माझा MCLR अलाइन करणार. म्हणजे तेव्हाच जाऊन मी ज्या रेटवर लोकांना लोन देते तो रेट चेंज होणार. इथे एका दिवसात चेंज होतोय, इथे एका महिन्यानंतरच चेंज होणार, नो मॅटर तुमची काय पॉलिसी आहे. इथे 6 महिन्यानंतरच आणि इथे 1 वर्षानंतरच. इश्यू आहे का इश्यू? म्हणून एक्सटर्नली लिंक्ड रेपो रेट्स. कळतंय? आता RBI म्हणली तुम्ही प्रत्येक वेळेस गडबडच करताय, तुम्ही असं काही ना काही पाथवे शोधून काढताय की स्वतःचा फायदा होतोय आणि इन जनरल इकॉनॉमीला नुकसान होतं आहे. माझी मॉनिटरी पॉलिसी इकॉनॉमीमध्ये ट्रान्समिट होत नाही आहे व्यवस्थित, त्याचं ट्रान्समिशन फेल होतं आहे. म्हणून आपण एक काम करू, हे इंटर्नली जे काही पण तुम्ही ठरवतायत ना, असं नाही चालणार होता. आता एक्सटर्नली लिंक्ड फॅक्टर्स असतील ज्यांना कन्सिडर करून तुम्ही तुमचे इंटरेस्ट रेट्स ठरवणार आहात. ठीक आहे, पटतंय? चालेल, आपण आपल्या आता स्लाइड्स बघून घेऊ. पुढे हे सांगते, ह्याचं वरती काय जातं, हां इथे बघून घ्या 1 मिनटं. काय होतं, आणि इथे बघा मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स, टेनॉर प्रीमियम. टेनॉर प्रीमियम म्हणजे काय, हे MCLRच्या बाबतीत. टेनॉर म्हणजे किती मॅच्युरिटी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आणि कॅश रिझर्व रेशो. चालतंय? आता बघा एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट. आता RBI म्हणली की हे जे तुम्ही इंटरनल फॅक्टर्स कन्सिडर करत होते आणि तुम्ही तुमचं ठरवत होते, आता तुम्ही काय करा, एक्सटर्नल एक बेंचमार्क असेल तर ह्याच्यापैकी कुठल्याही एकाला तुम्ही चूज करा तुमच्या मनावर, पण ह्या फॅक्टर्सला कन्सिडर करा आणि ह्याच्यावर बेस्ड तुमचा इंटरेस्ट रेट असेल, बाकी कुठलीही गोष्ट नाही. सुरुवातीला 2018च्या अगोदरपासूनच 1-2 वर्षापासून हे चालू होतं. 2019 मध्ये मला बँकचं नाव नाही आठवत आहे, सिटी बँक आय थिंक फर्स्ट, नाही सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. हे जे RBIचं म्हणणं एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट्सच्या अकॉर्डिंग तुम्ही इंटरेस्ट रेट्स तुमचे चेंज केले पाहिजे. सिटी बँक ही कशी बँक होती जिने RBIने जर 2018 मध्ये पहिल्यांदा बोललं आहे त्याच्या पण खूप अगोदरपासून ह्याच पॉलिसीला अडॉप्ट केलेलं होतं स्वतःचे इंटरेस्ट रेट्स ठरवण्यासाठी. मग 2019 मध्ये SBIने रेपो रेटला लिंक केलं स्वतःच्या इंटरेस्ट रेट्सला. म्हणजे काय की जेव्हा मी रेपो लिंक्ड रेटच्या बाबतीत बोलते, रेपो रेट लिंक्ड लेंडिंग रेटच्या बाबतीत बोलते, जसा RBIने रेपो रेट इन्क्रीज किंवा डिक्रीज केला आहे बँक्सचे त्याच इन्स्टन्सला इमिजिएटली इंटरेस्ट रेट इन्क्रीज किंवा डिक्रीज होतील. मग आता ह्याच्यामध्ये एक फॅक्टर काय येतो की बँकेला मुभा आहे, तुम्ही रेपो रेट प्लस समथिंग काही असू शकतं तुमचं, पण जेव्हा रेपो रेट चेंज झाला आहे तर इथे त्याच्या प्लस समथिंग तुमचा इंटरेस्ट रेट चेंज झाला पाहिजे. SBIने म्हणलं रेपो रेट प्लस 0.25. असं का?
कारण स्प्रेड आहे तो बॉन्ड्सचा, ठीक आहे. आता म्हणजे एक्झॅक्टली काय की यील्डचा स्प्रेड आहे तो, म्हणजे स्प्रेड म्हणजे एक्झॅक्टली हां प्रॉफिट. म्हणजे आपण त्या दिवशी बघितलं होतं यील्ड जे आपण बघत होतो. मोस्टली तुम्ही हा विचार करा की जेव्हा मी लोन्स तुम्हाला देते आहे ना, तेव्हा ज्या इंटरेस्ट रेटवर लोन देते आहे तो डिसाइडिंग फॅक्टर यील्ड असेल. आणि यील्ड कशाचा? बॉन्ड्सचा, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला ट्रेड करते आहे. तर आता बॉन्ड यील्ड इज इक्वल्स टू इंटरेस्ट रेट डिवायडेड बाय बॉन्ड प्राईज, हे तुम्हाला माहिती आहे. मग आता जेव्हा माझा इंटरेस्ट रेट केव्हा होणार आहे? जेव्हा यील्ड चेंज झाला आहे. त्या दिवशी मी तुम्हाला एक डायग्राम म्हणजे एक ग्राफ दाखवला होता, ज्याच्यामध्ये यील्ड असा होता अपवर्ड स्लोपिंग. मग मी हा जो गॅप होता या दोन मधला, ह्याला काय म्हणलं होतं? स्प्रेड. म्हणजे काय? डिफरन्स, ह्याच्यामधला प्राईस डिफरन्स म्हणत होते मी. प्रोव्हाइडेड ह्या दोघांची पण, हा बॉन्ड ए आणि बॉन्ड बी ची क्रेडिट रेटिंग इक्वल आहे, ठीक आहे. मग SBI म्हणते की रेपो रेट प्लस 0.25, हे मी माझ्यासाठी चूज केलेलं आहे. जसा RBI रेपो रेट इन्क्रीज किंवा डिक्रीज करेल तो रिफ्लेक्ट होणार आहे लगेचच SBIच्या इंटरेस्ट रेट्समध्ये, आणि म्हणून मॉनिटरी पॉलिसी ट्रान्समिशन हे स्मूथ असेल. दुसरं काय सांगितलं आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 3 मंथ्स ट्रेजरी बिल यील्ड, ठीक आहे. त्याच्यानंतर मग 6 मंथ्सवाला 91 डेज आणि एनी अदर बेंचमार्क, काय बेंचमार्क मार्केट इंटरेस्ट रेट पब्लिश्ड बाय FBIL. आता ही एक प्रायव्हेट कंपनी आहे जे सांगेल लोकांना की हे तुम्ही इंटरेस्ट रेट ठरवू शकता वगैरे. मग हा बेंचमार्क जो आहे ह्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला ठरवता येईल. बँक्सवरती आहे की बँक्सला एक्झॅक्टली ह्या चारपैकी कुठलं ऑप्शन निवडायचं आहे. जसे हे व्हॅरी होतील बँक्सचे इंटरेस्ट रेट्स व्हॅरी होतील, ठीक आहे. प्लस काय आहे? कॉस्ट ऑफ CRR, हा फॅक्टर तर 4 कंपोनंट्स असतील. कॉस्ट ऑफ CRR प्लस कॉस्ट ऑफ फंड्स, ऑपरेटिंग कॉस्ट, प्रॉफिट मार्जिन आणि स्प्रेड, हे 4 फॅक्टर्स तुम्हाला कन्सिडर करा. हे प्लस हे, म्हणून म्हणलं तर रेपो रेट प्लस हे सगळं कन्सिडर करून तुम्हाला तुमचा लेंडिंग रेट ठरवता येईल. पक्का? काही डाऊट आहे? 100%. आता परत एक डिस्क्लेमर की हा टॉपिक ना जेवढ्या डेप्थमध्ये मी तुम्हाला शिकवलं आहे ना त्याची तशी गरज नाही आहे. आणि तुम्ही तेवढं, मी पुन्हाही सांगितलं, मी आत्ताही सांगते, एवढ्या डेप्थमध्ये जाऊ नका. सध्या जे चालू आहे एवढंच बघा, ह्याचं ॲनालिसिस बघा. एक्झॅक्टली ही आयडिया कन्सीव्ह केल्यानंतर ॲक्च्युली ग्राउंड लेवलवर वर्क कशी होती आहे, निगेटिव्स काय आहेत, पॉझिटिव्स काय आहेत, सगळं काही व्यवस्थित तर ठीक आहे. पुढे आणखीन काही स्कोप आहे का, हे सगळं बघा ह्याच्या अराउंड. बट मागे एवढ्या डेप्थमध्ये जाण्याची गरज नाही आहे. बट मी तुम्हाला तो मागचा बेस दिला आहे म्हणून तुम्हाला हे समजणं इझी झालं आणि मला समजून सांगणं पण इझी झालं. दिस इज द ओनली रिझन की मी मागे एवढी मोठी बडबड केली आहे. पक्का? स्टडी करताना असंच करा प्लीज, भरकटू नका, त्याचा काही अर्थच येत नाही. इनपुट आउटपुट रेशो प्रत्येक मोमेंटला चेक करा की काय आहे. आपल्याला निव्वळ अभ्यास करत नाही बसायचं आहे, आपल्याला एक्झाम क्रॅक करायची आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. कळतंय? चालेल, पुढे जाऊ. रेपो लिंक्ड लेंडिंग रेट वर्सेस MCLR. आता ते कंपॅरिझन ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. मला नाही वाटत बोलायचं आहे का पुन्हा? नाही, चालेल. स्टरलायझेशन. आता ना हे 3-4 टॉपिक्स ना इम्पॉर्टंट आहेत जे न्यूजमध्ये आहेत. मी जे तुम्हाला म्हणते ना एखादा फ्रेश काही नवीन इन्स्ट्रुमेंट्स यूज करते, काही नवीन मेथडॉलॉजी यूज करेल RBI. ठीक आहे, काय झालं? इट्स ओके, यू कॅन लाफ इफ यू विश टू. ओके, तर हां, तर सपोज असं झालं आहे की RBIने जे काही पण पॉलिसी डिसिजन्स घेतलेत त्या पॉलिसी डिसिजन्स नंतरसुद्धा जर असं झालं की इकॉनॉमीमध्ये सपोज RBI वॉज इंटेंडिंग टू इन्क्रीज द मनी सप्लाय इन द इकॉनॉमी,
बट इन टर्न इट हॅज डिक्रीज्ड नॉट ड्यू टू सम इंटरनल फॅक्टर्स. म्हणजे मी इथे इंटरनल म्हणजे इंडियन टेरिटरीच्या बाबतीत, सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी, म्हणजे मी इंडियाच्या बाबतीत न बोलता मी बाहेरच्या देशांच्या बाबतीत बोलते, कारण मी एक ओपन इकॉनॉमी आहे. मी दुसऱ्यांसोबत ट्रेड करते, दुसऱ्यांचे इन्व्हेस्टमेंट्स घेते, दुसऱ्या कंट्रीजमध्ये स्वतःची इन्व्हेस्टमेंट्स करते वगैरे वगैरे. कळतंय? मग या केसमध्ये एक्सटर्नल काही फॅक्टर्स असतील जे तुमच्या कंट्रीमध्ये मनी सप्लाय किती आहे ह्याला अफेक्ट करतायत. कळतंय? अशा केसमध्ये मला जर हा एक्सटर्नल इफेक्ट नलिफाय करायचा असेल तर मी स्टेरिलायझेशन करेल, ही पॉलिसी अडॉप्ट करेल. मी सिम्पलेस्ट वेमध्ये हे सांगू शकत होते. ठीक आहे, आता पुन्हा स्लाइड बघा. स्टेरिलायझेशन इज मॉनिटरी ॲक्शन यूज्ड बाय सेंट्रल बँक्स इन ऑर्डर टू stem the negative effects emerging from the capital inflows or outflows from a country's economy. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर क्लासिकल स्टेरिलायझेशन इन्व्हॉल्व सेंट्रल बँक्स कंडक्टिंग बाय अँड सेल ऑपरेशन्स इन ओपन मार्केट्स. चालेल, खूप काही एक्सप्लेन करण्याची गरज नाही. टर्म न्यूजमध्ये होती, मी लगेच एक्सप्लेन केली आहे. तुम्हाला असंच करा. ह्याच्यानंतर आता ऑलमोस्ट आजच्या लेक्चरला हा टॉपिक 100% कव्हर झालेला असेल. तर ह्याच्यानंतर ह्या टाईपमध्ये एखादी नवीन टर्म आली आहे, जस्ट नीड टू गो बाय द डेफिनेशन ऑफ इट, अंडरस्टँड इट. ह्याचं थोडंसं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी घेऊन टाका. एक्झॅक्टली हे म्हणजे हे स्टरलायझेशन, फुल स्टॉप. खूप डेप्थमध्ये जायचं नाही, म्हणजे यू आर रेडी टू गो फॉर द एक्झाम्स. ठीक आहे, पुढे जाऊ. चैताली, चालेल. ऑपरेशन ट्विस्ट, आता हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे. मागच्या 2-3 वर्षामध्ये, 1.5 ते 2 वर्षामध्ये हे जास्त न्यूजमध्ये होतं. ऑपरेशन ट्विस्ट म्हणजे काय आता एक्झॅक्टली लक्षात घ्या. काय एक्झॅक्टली की शॉर्ट टर्म बॉरोईंग्स असतील काही बँकचे, शॉर्ट टर्म सिक्युरिटीज असतील, शॉर्ट टर्म लोन्स आहेत असं समजा, आणि लॉंग टर्म लोन्स आहेत. शॉर्ट टर्म म्हणजे किती, जे लोन्स 1 वर्षापेक्षा कमी आहेत. लॉंग टर्म म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त आहेत. आता मी लोन्सच्या जागी सिक्युरिटीज हा वर्ड टाकते. आता ह्याच्यावरती काही ना काही इंटरेस्ट असणार आहे, इंटरेस्ट रेट दोन्हींवरती. ठीक आहे, मी काय करते एक्झॅक्टली की आता RBIला वाटतं की लोकांनी सेविंग कमी केली पाहिजे आणि डिमांड जास्त केली पाहिजे. मी या 2 केसमध्ये, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्ममध्ये, कुठल्या केसमध्ये कुठले इंटरेस्ट रेट्स कमी झाले म्हणजे लोक सेविंग्स कमी करतील आणि डिमांड जास्त करतील. सेविंग करणं म्हणजे मी माझा पैसा घेतला आहे आणि फक्त सेव्ह करून ठेवला आहे बँकेमध्ये, म्हणजे मला त्याच्यावरती इंटरेस्ट मिळत जात आहे सेविंग्स डिपॉझिटमध्ये किंवा करंट डिपॉझिटमध्ये. कळतं आहे? कुठल्या केसमध्ये असं होईल? शॉर्ट टर्म, है ना? कळतं आहे? जर मला लॉंग टर्म इंटरेस्ट रेट्स हाय आहेत तर मी काय करणार? हां, कळतंय का? लॉंग टर्म इंटरेस्ट रेट्स कमी आहेत, दोन्ही केस सांगा काय होईल एक्झॅक्टली. नाही, पण इन जनरल सांगा, बाकी त्या पॉसिबिलिटीज वगैरे 2 मिनिटासाठी बाजूला राहू द्या. जेव्हा मी एखादं लोन घेते आणि खूप काळासाठी घेते आणि त्या लोनवरती मला खूप इंटरेस्ट द्यावं लागते,
आणि जेव्हा मी लॉंग टर्म इंटरेस्ट लोन घेते आहे म्हणजे काय करते आहे मी एक्झॅक्टली, सपोज असं आहे की लॉंग टर्म इंटरेस्ट रेट्स कमी आहेत आणि शॉर्ट टर्म इंटरेस्ट रेट्स जास्त आहेत, तर काय होईल, लॉंग टर्म घेणार. म्हणजे मी माझा पैसा कुठेतरी सेव्ह करून ठेवलेला आहे, म्हणजे माझा पैसा कुठेतरी अडकवून ठेवलेला आहे. म्हणजे मी इमिजिएटली तो पैसा खर्च करत नाही आहे असं म्हणता येईल. म्हणजे मी डिमांड कमी करते असं म्हणता येईल. ऑपरेशन ट्विस्टमध्ये RBI काय करते आहे तर शॉर्ट टर्म सिक्युरिटीज ज्या असतील त्यांना RBI सेल करणार. आता मी थोडंसं इथे क्लिअर करते. शॉर्ट टर्म सिक्युरिटीज सेल करणार. हे असं नाही लिहित ना आपण. हां, RBI जे आहे ते शॉर्ट टर्म सिक्युरिटीजला सेल करतील. ह्याच्या बदले RBIला मार्केटमधून काय मिळणार आहे, हे ओपन मार्केटमध्ये होतं आहे, मनी मार्केट. शॉर्ट टर्म सिक्युरिटीज म्हणजे काय मिळणार आहे RBIला, RBIने हा पैसा यूज केला आणि लॉंग टर्म सिक्युरिटीज खरेदी केल्या आणि इकॉनॉमीमध्ये बाहेर पैसा दिला. आता हे कळालंय. हे जे केलंय पुढच्या स्लाइड्समध्ये व्यवस्थित बघू आपण लाईन टू लाईन. हे जे केलंय ह्याला म्हणणार ऑपरेशन ट्विस्ट. मोटिव्ह काय आहे, इमिजिएट डिमांड वाढवायची आहे, लोकांची सेविंग्सची टेंडन्सी डिक्रीज करायची आहे, म्हणजे इकॉनॉमीला बूस्ट मिळेल, इकॉनॉमिक ग्रोथ होईल आणि इन्फ्लेशन होईल. कळालं, मी एक्सप्लेन करणार व्यवस्थित, पण एवढं कळालं हे करणं म्हणजे ऑपरेशन ट्विस्ट. पुन्हा एकदा सांगते, RBIने शॉर्ट टर्म सिक्युरिटीज सेल केल्या, त्याच्या बदले RBIला विकल्या, त्याच्या बदले पैसा मिळाला, तोच पैसा वापरला आणि त्याच्यामधून विकत घेतल्यात लॉंग टर्म सिक्युरिटीज. म्हणजे लॉंग टर्म सिक्युरिटीज मार्केटमधून काढून घेतल्यात, शॉर्ट टर्म सिक्युरिटीज मार्केटमध्ये टाकल्यात. कळतंय, आणि हे इकॉनॉमीमध्ये पैसा टाकलाय तेवढा. दोन्ही पण अमाऊंट सेमच आहे. आय थिंक ती 10,000 करोड होती जेव्हा हे सध्या रिसेंटली जे ऑपरेशन ट्विस्ट RBIने केलं आहे तेव्हा. ठीक आहे, आता पुन्हा बघा ऑपरेशन ट्विस्ट. Is RBI simultaneous selling of short-term securities and buying of long-term securities through open market operations? Under this mechanism, the short-term securities are transitioned into long-term securities. ठीक है, पटता है, काही डाउट है? नहीं. How does RBI manages operation twist? It involves buying and selling of government securities simultaneously. असे क्वेश्चन्स प्रिलिममध्ये येऊ शकतात. ठीक आहे, टू ब्रिंग डाऊन द लॉंग टर्म इंटरेस्ट रेट्स अँड बोल्स्टर शॉर्ट टर्म इंटरेस्ट रेट. म्हणजे शॉर्ट टर्म इंटरेस्ट रेट वाढवायचे आहेत आणि लॉंग टर्म इंटरेस्ट रेट कमी करायचे आहेत. There is an inverse relation between the bond prices and their yields. हे आपल्याला माहिती आहे. Bond yield inversely proportional to bond price. The interest rate in an economy is determined by the yield. कारण इथे आहे इंटरेस्ट रेट, हे दोन फॅक्टर्स.
है ना. चालेल, मी हा मुद्दा पुन्हा एक्सप्लेन करते, खूप छान लक्षात येईल तुम्हाला मी काय बोलते. दिस ऑल्सो रिझल्ट्स इन अ डिप इन द एक्सपेक्टेड रिटर्न्स फ्रॉम लॉंग टर्म सेविंग्स. कसा डिप? मी लॉंग टर्मचे रेट्स वाढवलेत आणि शॉर्ट टर्म्सचे रेट कमी केलेत. सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी, शॉर्ट टर्म्सचे रेट इन्क्रीज केलेत, लॉंग टर्म्सचे कमी केलेत. ठीक आहे, म्हणून काय होईल? डिप इन द एक्सपेक्टेड रिटर्न्स फ्रॉम लॉंग टर्म सेविंग, कारण लॉंग टर्मचे रेट कमी झालेत, जे मी अगोदर एक्सपेक्ट करत होतो पण ते कमी झालेत. म्हणून मी आता शॉर्ट टर्म लोन घेईल का लॉंग टर्म लोन? म्हणजे मी देण्यासाठी विचार करते, देण्यासाठी लॉंग टर्म लोन्स जास्त देईल का शॉर्ट टर्म लोन्स जास्त देईल? सिरियसली? ठीक आहे. विच टिल्ट्स द बॅलन्स फ्रॉम सेविंग्स टुवर्ड्स स्पेंडिंग? कळतंय? आता हे इंटरेस्ट रेट्स कळतंय ना? मी जर बँकमध्ये पैसा ठेवते आहे, तो जर पैसा मी शॉर्ट टर्मसाठी ठेवला आहे, त्याच्यासाठी मला इंटरेस्ट मिळतो आहे, तो किती मिळणार आहे? जास्त मिळेल. आणि मी लॉंग टर्मसाठी ठेवते आहे, तो पैसा कमी मिळेल. म्हणून मी आता काय करणार आहे? थोडा टाईमसाठी पैसा ठेवेल, लगेच काढून घेईल, लगेच डिमांड करेल. लॉंग टर्मसाठी पैसा नाही ठेवणार सध्याच्याला, कारण त्याचे रेट्स कमी आहेत. हा पण एक फॅक्टर आहे. काही डाऊट आहे? आता हे शॉर्ट टर्म, ह्याच्या अगोदर ना मला एक मुद्दा ॲड करायचा आहे. मी जर हा ग्राफ म्हणते आहे आणि हे माझे शॉर्ट टर्म इंटरेस्ट रेट्स आहेत, हे आहे टाइम पिरियड. आणि माझा कर्व असा आहे. आणि ह्याच्यावरती मला यील्ड आहे असं म्हणता येईल, असं लिहिलेलं आहे असं समजा. इथे शॉर्ट टर्म इंटरेस्ट रेट खूप जास्त आहे, पण यील्ड कमी आहे त्याच्यावरती. जसा जसा टाईम पुढे जातोय, टाईम पण आणि हे पण, तसं शॉर्ट टर्म इंटरेस्ट रेट्स कमी होत आहेत. आता हे कसं? थोडंसं तुम्ही मला डोकं लावून सांगा. आणि जर नाही लावू शकले तर मग फायदाच नाही एवढं 5 लेक्चर्स घेऊन. हे आन्सर तुम्हीच मला देणार आहे. ही डायग्राम एक्सप्लेन करा, काहीच क्वेश्चन नाही विचारले. ग्राफ जो आहे तो एक्सप्लेन करायचा मला. आता करू शकताय का नंतर करता? म्हणजे माझा टाईम वाचेल. पुढे पण मला आणखीन एक कॉन्सेप्ट घ्यायचा आहे, म्हणजे मला फुल स्टॉप लावता येईल या चॅप्टरला. काढून घ्या आणि मला उद्या एक्सप्लेन करा. झाले?
मी तो मुद्दा एक्सप्लेन करणार आहे, पण ज्यापर्यंत तुमच्याकडून आन्सर नाही आलं त्यापर्यंत नाही. तर ते एक्सप्लेन नाही करता आलं तर मग एवढं सगळं मी तीच बडबड करते, मग मला असं वाटेल की मी रोज येऊन तेच बडबड करते, पण तुम्ही अप्लाय नाही करू शकले. फक्त ॲप्लिकेशन आहे, बाकी काही सगळं तुम्हाला माहिती आहे, सगळी इन्फॉर्मेशन कुठे ना कुठे तुम्हाला दिलेलीच आहे. थोडंसं म्हणजे कसं समजा आपण आरबीआयला म्हणजे आहे आपला कंझ्युमर आहे, तो लोन देतोय ना शॉर्ट टर्म इंटरेस्ट रेटनी, तर ते समजा आपण कमी करतोय तर लोक देणारच नाहीत ना लोन. कशाला देतील? कारण त्याचा फायदाच होत नाही. जे इंटरेस्ट रेट भेटणार होता आपल्या लोनवर कमी होत चाललाय ना, मग फायदा होणारच नाही. लोक देणारच नाहीत लोन आरबीआयला, त्याच्यामुळे बँक यील्ड कमी होईल. कारण बँक यील्डचं कसं आहे, बँक यील्ड म्हणजे हे बॉन्ड यील्ड बघतो आपण, ते बँकेच्या पर्स्पेक्टिव्ह असतं ना की मला किती फायदा झाला बँकेला. हे बरोबर. हो. तर मग आता जेव्हा आपण लोन देणार आहे, लोन कोण देणार आहे? कंझ्युमर देणार आहे बँकेला, आरबीआय. तर जे शॉर्ट टर्म इंटरेस्ट आपलं कमी, कंझ्युमर बँक आरबीआयला लोन देणार आहे. ते शॉर्ट टर्म तुम्ही हे म्हणते ना, शॉर्ट टर्म आपलं सेल करणार आहे. हां, सिक्युरिटीज. हां. लोन याला गेलं ना, ते आरबीआयला पैसे जाईल ना. नाही, तुम्ही तो आरबीआयला 2 मिनिटासाठी फ्रेममधून बाहेर काढा. मग हां, ठीक आहे. तुम्ही सिक्युरिटीजला पण 2 मिनिटासाठी बाजूला ठेवा. तुम्ही जो मुद्दा सांगितला आहे की यील्ड हा अफेक्ट करतोय बँक्सला, जे लोक लोन देत आहेत त्यांना. यील्ड जर जास्त असेल तर बँक्सला नुकसान होतं आहे. सॉरी, यील्ड जर कमी आहे तर बँक्सला नुकसान होतं आहे. सॉरी, यील्ड जर कमी असेल तर बँक्सला नुकसान होतं आहे, कारण बॉन्ड्सचे प्राइजेस वाढलेले आहेत. ठीक आहे, त्यांना जास्त पैसा देऊन तीच गोष्ट खरेदी करायची आहे वापस, असं समजून घ्या 2 मिनिटासाठी. पण तो एक खूप वेगळा मुद्दा आहे. म्हणजे एवढंच लक्षात घ्या, यील्ड इज इक्वल्स टू इंटरेस्ट रेट डिवायडेड बाय बॉन्ड प्राईस. बट त्यालाच यूज करून मागच्या स्लाईडमध्ये जो ग्राफ मी आहे ना तो एक्सप्लेन करा, हे मी तुम्हाला बोलते. बाकी कुठलेच फॅक्टर्स आणू नका की एक्झॅक्टली इंटरेस्ट रेट्स कसे यील्डवर डिपेंड करतात, हे त्याच्यावरून दिसणार आहे तुम्हाला. कळतंय? तेवढंच एक्सप्लेन करा. मला ना पूर्ण पिक्चर एक्सप्लेन करा, असं काहीतरी एक स्टेटमेंट देऊन थांबू नका, मला एक्सप्लेन करा. आता नाही तर विचार करून सांगा, म्हणजे मी एक टॉपिक कवर करते, पण व्यवस्थित विचार करा. मला उत्तर तुमच्याकडूनच पाहिजे. ठीक आहे? ग्राफ काढला आहे सगळ्यांनी? चालेल. हाऊ डज इट अफेक्ट द इन्व्हेस्टर्स? फिक्स्ड इन्कम इन्व्हेस्टर्स with higher exposure to long term debt will benefit from easing yield of long term bonds. का? एक्सप्लेन करा. अरे सिंपल आहे ना, अशा आड्या आणू नका माथ्यावरती. सिंपल आहे. म्हणजे हे सगळं जाऊ द्या, मला काहीच माहिती नाही आहे, मला कुठल्याच गोष्टी काहीच माहिती नाही. पण मला एक गोष्ट ह्या पूर्ण ऑपरेशन ट्विस्टमधून कळते. पहिली गोष्ट झाली आहे ती सेल शॉर्ट टर्म सिक्युरिटीज. सेल म्हणजे ह्या सिक्युरिटीज मार्केटमध्ये वाढल्या आहेत. दुसरी गोष्ट आहे परचेस. म्हणजे मला काहीच माहिती नाही आहे तरी पण मी हे जर डोकं लावू शकते त्या वेमध्ये सांगते. परचेस लॉंग टर्म सिक्युरिटीज म्हणजे लॉंग टर्म सिक्युरिटीज या डिक्रीज झाल्या आहेत. ह्याला मी थोडा वेगळ्या ह्याच्यामध्ये लिहिते म्हणजे तुम्हाला परत कन्फ्युजन होणार. ह्या इन्क्रीज झाल्या आहेत आणि ह्या डिक्रीज झाल्या आहेत. ज्या गोष्टीचा सप्लाय इन्क्रीज होतो त्या गोष्टीची डिमांड ही अवेलेबल आहे, है ना, कमी होणार.
म्हणून ह्याच्याशी रिलेटेड प्राइजेस डिक्रीज होतील. आणि हे प्राइजेस म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, ह्याचे इंटरेस्ट रेट्स. तुम्ही असं लिहून घेत जा बरं, कारण हे मी सिम्प्लिफाय करते, नंतर तुम्हाला जर लक्षात नाही राहिलं तर भले मोठे पॅसेजेस वाचण्यापेक्षा अशा फॉर्ममध्ये लिहिणं शिका, कधी पण फायद्याचं असतं. आता ज्या गोष्टी अवेलेबल कमी आहेत, सप्लाय कमी आहे, ठीक आहे, मग त्याची डिमांडच्या बाबतीत काय होणार आहे. सपोज त्याची डिमांड आहे किंवा काय जे काय आहे सप्लाय कमी झाला आहे, तर काय होईल, राईट, प्राइजेस ह्याचे वाढतील. का, कारण ह्याचा सप्लाय कमी आहे, म्हणजे ह्याचे इंटरेस्ट रेट्स, आणि इंटरेस्ट रेट्स वाढलेत म्हणून ह्याची डिमांड कमी होणार. पटते पटते पक्का. अगोदर इकडे आणि त्याच्यानंतर इकडे, सॉरी मग ह्याची इकडे डिमांड, सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी, मी तेच म्हणते हे कन्फ्युजिंग आहे. एक सेकंड. हां हां, इथे डिमांड इन्क्रीज होती आहे, प्राइजेस कमी झाले, डिमांड इन्क्रीज झाली. प्राइजेस वाढले, डिमांड डिक्रीज झाली आहे. ठीक आहे. आता बघा, फिक्स्ड इन्कम इन्व्हेस्टर्स with higher exposure to long term debt, long term securities will benefit कुठे गेलं, का, कारण लॉन्ग टर्म वरती काय होणार आहे, लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट मी जेव्हा करते तेव्हा त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये मला पैसा मिळतोय जास्त, म्हणजे इन्व्हेस्टमेंटवरती मला काय फायदा होतो, तर इंटरेस्ट रेट मिळतोय ना, मग तो वाढलाय का, हो, पक्का. कन्झ्युमर्स आणि बॉरोवर्स, पहिली गोष्ट होती इन्व्हेस्टर्ससाठी, त्यांनी लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट केली आहे, त्यांच्यासाठी तो इंटरेस्ट रेट वाढलाय, त्यांना फायदा आहे. will also profit from Operation Twist as the retail loans will now get cheaper. Retail loans will get cheaper, कारण रिटेल लोन्सच्या बाबतीत त्यांचा इंटरेस्ट रेट कमी होतोय, म्हणजे ज्या रेटवरती मी इंटरेस्ट घेते शॉर्ट टर्म इंटरेस्ट, तो कमी होतोय. पटतंय पक्का. काही गडबड केली आहे का, पक्का. काही डाऊट आहे, पक्का. Previously banks were forced to price their retail loans at higher rates owing to high yields on long term government borrowings. असे एवढे मोठे क्वेश्चन मार्क्स काय दिसत आहेत चेहऱ्यांवर. ब्रेक घ्यायचा आहे का तुम्हाला, उद्या एक्सप्लेन करू. कळेल नाही असं नका म्हणून, मी सांगते का ते कळतंय का सांगा. तुम्ही वाचला, मग माझा पर्पज काय आहे, तुम्ही वाचल्यानंतरच समजताय. तर देवा, आपण एक रीड करूया, पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करते. प्रिव्हियसली बँक्स वर फोर्स टू प्राइस देअर रिटेल लोन्स ॲट हायर रेट्स, म्हणजे शॉर्ट टर्म लोन्स, ठीक आहे, रिटेल लोन्स छोटे जे होते, ओविंग टू हाय यील्ड्स ऑफ लॉन्ग टर्म गव्हर्नमेंट बॉरोइंग्स. Cheaper retail loans mean a boost in consumption and spending in the economy, which in turn will revive the growth. शॉर्ट टर्मसाठी जे लोन्स मला मिळत आहेत ते जर मला कमी रेटमध्ये मिळाले, चीप रेटमध्ये मिळाले, तर मी लगेच स्पेंड करेल, म्हणजे मी डिमांड करते आहे आणि म्हणून ग्रोथ होती आहे.
ठीक आहे. आता काय बेनिफिट आहे की जेव्हा मी लॉंग टर्म इंटरेस्ट रेट्स कमी करते त्याचा, तर द पब्लिक कॅन बॉरो ॲट लोअर इंटरेस्ट रेट सो दॅट क्रेडिट, कन्झम्पशन अँड इन्व्हेस्टमेंट विल गो अप. लॉंग टर्म लोन मला कमी रेट्सवर मिळतोय, ठीक आहे. प्लस द गव्हर्नमेंट कॅन बॉरो ॲट अ लोअर इंटरेस्ट रेट टू फायनान्स द फिस्कल डेफिसिट्स. दोन लोकांच्या पर्स्पेक्टिव्हने बघा, एक इन्व्हेस्टर आणि एक बॉरोवर. कळतंय? ही गोष्ट जी व्यक्ती बॉरो करते त्याच्यासाठी फायद्यासाठी आहे लॉंग टर्म इंटरेस्ट रेट्स कमी होणं. कळतंय ना? पक्का? आता या केसमध्ये काय झालं होतं, प्राइजेस फॉर इंटरेस्ट रेट्स फॉर शॉर्ट टर्म, इथे बघा कुठे गेली ती स्लाइड, हां, शॉर्ट टर्मसाठी इंटरेस्ट रेट्स प्राइजेस कमी झालेत. हे इन्व्हेस्टर्सच्या पर्स्पेक्टिव्हने बघा, दोन गोष्टी आहेत. आणि हे बॉरोवर्सच्या पर्स्पेक्टिव्हने बघा, तर क्रिस्टल क्लिअर होईल. म्हणजे मी असं आहे का हो, म्हणजे तुम्ही असं आयसोलेशनमध्ये बघू नका या मुद्द्याला. मला तुमचा पॉईंट कळाला आता की तुम्हाला कन्फ्युजन का होती आहे. कधी तुम्ही इथे बघताना इन्व्हेस्टरच्या पर्स्पेक्टिव्हने बघतायत, कधी बॉरोवरच्या पर्स्पेक्टिव्हने बघतायत, तर तुम्ही कन्फ्यूज होऊन चाललेत की मॅडम इथे तर बॉरोवरला नुकसान होताना दिसतंय की मॅडम इथे इन्व्हेस्टरला नुकसान होताना दिसतंय. त्यांचं असं म्हणणं आहे इथे प्राइजेस कमी झालेले आहेत, तर पर्स्पेक्टिव्ह कोणाचा आहे, बॉरोवरचा. मी लोन्स लवकर घेईल इकडे आणि इकडे मला लगेचच डिमांड करता येईल आणि मग माझी ग्रोथ होईल. पहिली गोष्ट, इथे हे प्राइजेस वाढलेत, मला जर इन्व्हेस्टमेंट करायची आहे, म्हणजे इकॉनॉमी फक्त बॉरो करणाऱ्यांसाठीच असते किंवा फक्त इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांसाठीच असते का? प्रत्येकच हे सगळे सायमल्टेनियसली सगळ्या गोष्टी चालू आहेत. मग असं लिहून घ्या बरं का. कळतंय? ही गोष्ट इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांसाठी असेल. एखाद्या व्यक्तीला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, लॉंग टर्मसाठी बॉरो करायचं आहे, सॉरी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ठीक आहे, मार्केटमधून पैसा, तर मला लॉंग टर्मच लोन घ्यावं लागेल. कळतंय ना? मग मी जी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावरती मला जास्त इंटरेस्ट मिळतं आहे, म्हणजे मी एखाद्या व्यक्तीला लोन दिलं आहे लॉंग टर्मचं, तर मला फायदा आहे कारण ती माझी इन्व्हेस्टमेंट आहे. कळतंय ना? तर इथे बघा बॉरोवरच्या पर्स्पेक्टिव्हने, इथे बघा इन्व्हेस्टरच्या पर्स्पेक्टिव्हने. पटतंय? आपण इकडे स्टॉप करूया. मी हा मुद्दा पुन्हा एकदा व्यवस्थित एक्सप्लेन करेल, काहीच डाऊट राहणार नाही. पण मी ज्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे ना त्या फॉर्ममध्ये नोट डाऊन करून घ्या तुमच्याकडे आणि ह्याला पुन्हा एकदा शांत डोक्याने घरी जाऊन वाचा. काहीच डिफिकल्ट नाही ह्याच्यामध्ये, फक्त तुम्ही जंबल करताय. तुम्ही एकदा त्याच्यामुळे झालं. कळालं? हाच एक मुद्दा होता जो कळाला तर काहीच नाही, काहीच डिफिकल्ट नाही, फक्त समजून घ्या. ठीक आहे? पुन्हा व्यवस्थित आपण काही नाही, फक्त LTR राहिलेलं आहे, ते हार्डली 10 मिनिटाची गोष्ट आहे. हे समजलं ते तर खूपच इझी गोष्ट आहे. ठीक आहे? म्हणजे आज ऑलमोस्ट चॅप्टर